हरे कृष्णा. तर गीतासारच्या तिसऱ्या सत्रामध्ये इव्हॉल्व पुणे तर्फे मी आपल्या सगळ्यांचे आज पुन्हा एकदा स्वागत करू इच्छितो. आणि नेहमीप्रमाणेच आजच्या या सत्राचा प्रारंभ आपण सगळ्या ज्येष्ठांच्या आशीर्वादांसाठी, गुरुपरंपरेच्या आशीर्वादासाठी आपण सगळ्यांनी मिळून 2 मिनिटं प्रार्थना करूया आणि आजच्या या प्रारंभ करूया. तर तुम्ही माझ्या बरोबर सुद्धा म्हणू शकता. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेमभूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवास आदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत या गीतासार कार्यक्रमामध्ये. आपण आपला प्रवास सुरू ठेवूया. कालच्या सत्रामध्ये आपल्याला आठवत असेल आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात केली होती. अंतपर्यंत जाऊ शकलो नाही, तर आज थोडक्यात आपण रिकॅप करू आणि गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला जो शेवटचा भाग आहे, म्हणजे आठवत असेल आपण 3 भाग बघितले. एक म्हणजे आध्यात्मिक जीवनाचा पाया, दुसरा जीवनात अनुसरण कसं करू शकतो, आणि तिसरा जो आहे आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची लक्षणं. तर तत्पूर्वी सुरुवात करण्यापूर्वी आपण कृष्ण कृपामूर्ती अभय भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद ज्यांच्या कृपेने ही भगवद्गीता जशी आहे तशी आपल्यापर्यंत पोहोचली, तर त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून आजच्या प्रारंभ करू. तर पहिल्या दिवशी आपण अर्जुन विषाद योग म्हणजेच युद्धस्थळावर अर्जुनाचा काय दृष्टिकोन, म्हणजे सुरुवात तर आपण धृतराष्ट्राच्या दृष्टिकोनाने केली आणि मग अर्जुनाचा काय दृष्टिकोन होता आणि भौतिक दृष्टिकोनातनं तो कशा प्रकारे संपूर्णपणे गोंधळून गेला ह्याचं थोडंफार विवेचन आपण पहिल्या अध्यायाच्या सत्रात म्हणजे डे बिफोर यस्टरडे शनिवारच्या दिवशी केला. आणि काल मात्र आपण सांख्य योग म्हणजेच 18 अध्याय आणि 700 श्लोक जे संपूर्ण भगवंतांनी पुढे जाऊन विवेचन केलंय त्याचं सगळ्याचं सार म्हणजे कॅप्सूल. थोडक्यात दुसरा अध्याय जर पूर्णपणे आपण अभ्यास केला तर संपूर्ण गीता सुद्धा समजू शकते, आणि म्हणूनच या अध्यायाचं नाव गीतेचं सार म्हणून दिलेलं आहे. आणि संस्कृतमध्ये कारण ह्याच्यात भरपूर विश्लेषणात्मक अध्ययन आहे म्हणून सांख्य योग सुद्धा म्हटलं जातं. तर आपण पुढची 5 ते 10 मिनिटं ह्याच्यात थोडासा रिकॅप करूया आणि उरलेला जो भाग आहे आपण तो कव्हर करू आणि मग मात्र आपण तिसऱ्या प्रवेश करूया. तर प्रमुख विषय काय होता? सर्वप्रथम आपण बघितलं आध्यात्मिक ज्ञानाचा मूलभूत पैलू म्हणजेच आत्मा, आणि आपण सगळे जे आहोत जीवात्मे आहोत, शरीर नाही आत्मा आहे हे सत्य गीता आपल्याला पुन्हा पुन्हा भगवंत गीतेच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. आणि हे ज्ञान मिळवून आपण आजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा व्यावहारिक प्रयोग कसा करावा हे सुद्धा भगवंत लगेच अर्जुनाला समजावून सांगतात, ज्याची चर्चा आज आपण करणार आहोत. आणि नंतर मात्र एखादा जो आध्यात्मिक ज्ञानाची ज्याला पूर्णपणे जाणीव झालेली आहे, ज्याला आत्माराम म्हटलं जातं, त्याची लक्षणं काय हा एक साहजिक प्रश्न अर्जुनाच्या मनात येतो, आपल्या सुद्धा मनात येऊ शकतो. तो कसा दिसतो, कसा बोलतो, कसा चालतो? तर हेच प्रश्न अर्जुन भगवंतांना विचारतात आणि त्याची लक्षणं भगवंत इकडे सांगतात. तर हे आपण आज थोडक्यात बघणार आहोत बिफोर वी गेट इन टू 3rd चॅप्टर. तर ॲक्रॉनिम तुम्हाला आठवत असेल, गीता, जी फॉर गुरु, आय फॉर आयडेंटिटी, म्हणजे आपल्या सगळ्यांची
तात्पुरती ओळख नव्हे, परमनंट ओळख. आणि जे दोन धर्म आपल्याला निवडायचे आहेत, एक जो चिरंतन धर्म आहे, एक आपला आताचा जो दैनंदिन जीवनात आपल्याला चालवायचे, असे दोन धर्म, ज्याला स्वधर्म आणि नित्य धर्म म्हटलं जातं, तर त्याचं विवेचन होणार आहे. आणि शेवटी आत्माराम. सो गीता इज द अक्रॉनिम. तर आपण सुरुवात कशापासून केली आपल्याला अर्जुनाने संपूर्णपणे असं म्हणतात ना, लोटांगण घातलं. मी आता भगवंता संपूर्ण गोंधळलो आहे आणि आता मला तुम्हीच या परिस्थितीतनं बाहेर काढू शकाल. मला शिष्य म्हणून स्वीकार करा आणि मला उपदेश, योग्य तो उपदेश द्यावा. शिष्यस्ते अहम शाधी मामताम प्रपन्नम. अशा प्रकारे अर्जुन जेव्हा शरणागत होता तेव्हा आपण त्यातनं नक्कीच शिकू शकतो की एक यशस्वी व्यक्ती, अर्जुनासारखा महापराक्रमी योद्धा, काल आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्या, तो सुद्धा आपलं अपयश न झाकता, आपल्या उणीवा न लपवायचा प्रयत्न करता भगवंतांसमोर संपूर्णपणे शरणागत होतोय. म्हणजेच ह्याला सुद्धा एक धैर्य लागतं आणि त्यामुळे नम्रता पण लागते. आणि जोपर्यंत एखादं जे पिकलेलं फळ, जसं आपण म्हणतो, नम्रतेमुळे वागतं, म्हणूनच आपण म्हणू शकतो ते गोड आणि पिकलेलं आहे. आणि त्याच प्रकारे जोपर्यंत सत्य कधी कधी आपण स्वीकारत नाही, तोपर्यंत आपण जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. आणि अर्जुन मात्र त्याच्या नम्रतेमुळे त्यांनी ही जबाबदारी घेतली आणि त्याला ते सामर्थ्य मिळालं असं आपण म्हणू शकतो. तर ह्याच्यातनं खूप चांगल्या शिकवणी आपण घेतल्या. पहिली म्हणजे जोपर्यंत आपण स्वतःच्या उणीवा मानत नाही, कोणाचेही मार्गदर्शन स्वीकारू शकत नाही आणि त्याच्यावर मात करू. आणि जीवनाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपण मार्गदर्शनाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. जसं गर्भातनं बाहेर येतो तेव्हा मातेचं मार्गदर्शन, थोडं मोठं होताना मार्गदर्शन, मग विद्यार्थी दशेमध्ये शिक्षकांचं मार्गदर्शन, ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्या मॅनेजरचं मार्गदर्शन. अशा प्रकारे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही बघा, मार्गदर्शक, एक एबल ऑथेंटिक गाईड असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तीच गोष्ट आध्यात्मिक ज्ञानाची पण आहे. आणि म्हणूनच त्या अशा अधिकृत परंपरेतनं आलेल्या गुरुला संपूर्ण शरणागत होऊन नम्रपणे, नम्रता खूप आवश्यक आहे. कारण मला सगळं माहिती आहे आणि आता तुम्ही काय मला सांगणार, असा जर आपण ॲटिट्यूड ठेवला, गीता आपण वाचू आणि संस्कृत समजू शकतो, पण त्याच्यातला मतितार्थ मात्र आपण ऍब्झॉर्ब करू शकणार नाही. आणि म्हणून नम्रता आवश्यक आहे. तर अशा बऱ्याच शिकवणी आपण शिकलो ह्याच्यातनं कालच्या चर्चेमधनं. आणि खास करून काल चर्चा पण झाली प्रश्नोत्तरामध्ये की कुठले गुरु आपण कसं समजावं, की हे जे गुरु आहेत हे व्यक्ती आहेत, मनुष्याप्रमाणेच दिसतात, पण ते एक आध्यात्मिक शिक्षक अधिकृत परंपरेतनं आलेत. तर आपण त्याच्यावर सुद्धा काल चर्चा केली. आणि म्हणूनच एका 4 जे संप्रदाय येतात त्यातल्या कुठल्याही एका संप्रदायात परंपरेनुसार जे ज्ञान विवर्जित करण्यात आलेलं आहे, भगवान श्रीकृष्णापासून आपल्यापर्यंत ब्रह्म, नारद, व्यास, अशा प्रकारे पिढ्यानपिढ्या ते ज्ञान आपल्यापर्यंत जे गुरु पोहोचवतात, अशाच गुरूंचा आपण स्वीकार केला पाहिजे. तर इथून आपण पुढे गेलो आणि ह्याला समराईज केलं. यशाच्या 3 गुरु किल्ल्या ज्याला म्हणतात, काय होत्या त्या? एक तर म्हणजे आपण शिकण्यास नेहमीच उत्सुक असायला पाहिजे. जसे आपण सगळेजण सोमवार असो, मंगळवार असो, रविवार असो, अगदी डॉट 7 वाजता तुम्ही सगळेजण उत्सुक आहात. तर खूप सुंदर आहे हा अनुभव. आणि नम्रपणे आपल्या उणीवा कबूल करणे आणि त्यानुसार अधिकृत गुरुकडे जाऊन त्यांची निवड करून आपण आपल्या जीवनाचा सामना करण्यास शिकणे. तर ह्या 3 सुंदर सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारख्या 3 गुरु किल्ल्या आपण अर्जुनाच्या प्रसंगातनं शिकतो. आणि नंतर मात्र भगवंत जेव्हा सुरुवात करतात बोलायला, तेव्हा ताबडतोब ते मुद्द्यावर येतात की अर्जुना, आणि थोडासा चिमटा पण काढतात, थोडस अर्जुनाला डिवचतात की तू इतका पण असं मूर्ख वाचाळ बडबड का करतोयस? कारण तुझी जी दृष्टी आहे ती दूषित झालेली आहे. आणि म्हणून मला आवश्यक आहे, असं भगवंत म्हणतायत, की तुला तुझी ओळख करून देणं गरजेचं आहे. म्हणजे तू कोण किंवा मी कोण आहे, हा मूलभूत प्रश्न आपण सगळ्यांना काल आपण बघितलं, त्याची चर्चा करून. तर माझं नाव, गाव आणि मी कुठल्या धर्माचा आहे, सो कॉल्ड रिलिजन, किंवा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या सब आहे,
माझं गाव कुठलं आहे, मी कुठली भाषा बोलतो, मी स्त्री आहे का पुरुष आहे, मी भारतीय आहे का अमेरिकन आहे का पाकिस्तानी आहे, या सगळ्या ज्या आपल्या सो कॉल्ड आयडेंटिटीज ज्या आहेत त्या जन्मापूर्वी म्हणजे मातेच्या गर्भात प्रवेश करण्यापूर्वी ह्यातली कुठलीही आयडेंटिटी आपल्याकडे नव्हती. आणि मृत्यूनंतर ह्या सगळ्या उपाधी, सर्व उपाधी विनिर्मुक्तम, सगळ्या उपाधी इकडेच, भले तुम्ही जाळा किंवा दफना, पण इकडेच सोडून आपल्याला पुढे मार्गक्रमण करावं लागतं. तर असं जर असेल तर मी कोण हा मूळ प्रश्न सर्कल बॅक होऊन पूर्ण वर्तुळातून परत परत आपल्या समोर उभा राहून टाकतो. तर उत्तर मिळणं खूप गरजेचं आहे. कारण एका अर्थी मग आपलं अस्तित्व काय, मी जर ह्यापैकी काहीच नाही आणि या सगळ्या गोष्टी चेंज होऊ शकतात, तर माझा परमनंट ऍड्रेस काय आहे, परमनंट आयडेंटिटी काय आहे, हा प्रश्न प्रत्येकाला पडावा. हेच गीतेचं एक सक्सेस आहे. आणि हा जेव्हा प्रश्न पडतो, आरशासमोर उभं राहून आपण जेव्हा बघतो की बाबा रे मी कोण, तेव्हा मात्र भगवंत सांगतात की तू अविनाशी आत्मा आहेस. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा. ज्या प्रकारे बालपणातनं तारुण्यात आणि तारुण्यातनं वार्धक्याकडे आपण स्थित्यंतर करतो, तसंच अगदी तसंच एक स्टेशन मध्ये आपण चढतो, दुसऱ्या स्टेशन उतरतो. अगदी ह्या सिम्प्लिफिकेशन प्रमाणेच आपण एक जीवनातून दुसऱ्या जीवनात, एका शरीरातनं दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. आणि हे जर स्थित्यंतर इतकं नैसर्गिक असेल तर एक धीर मनुष्य जो आहे तो जन्म मृत्यू जरा व्याधी, खास करून मृत्यू, आजकाल कोविडच्या जमान्यात इतके आपण वाईट परिस्थितीतनं बाहेर आलो किंवा आलो आहोत असं वाटतंय. आणि बऱ्याच आप्तांचे आपण जे देहावसन आहे जे जवळून बघितले, पण तरी अशा परिस्थितीत हे जर सत्य आपण समजू शकलो की इट इज अ ट्रान्झिट जर्नी, तर कदाचित आपण गोंधळून जाणार नाही. आणि म्हणून भगवंत बऱ्याच प्रकारे ह्या आत्म्याचं जे आपली जी आयडेंटिटी आहे ती समजावून सांगतायत. आणि हेही सांगतायत न जायते मिरियतेवा कदाचित, कुठल्याही क्षणी असं नव्हतं की तू बाबा जन्माला आलायस, हॅपी बर्थडे झालाय, नाही. तू चिरंतन ऍज अ पार्ट अँड पार्सल, माय पार्ट अँड पार्सल, तू चिरंतन काळापासून अस्तित्वात आहेस आणि येथून पुढेही तुझा मृत्यू होणार नाही. हा, तुझं शरीर जन्माला येऊ शकतं, मृत्युमुखी पडू शकतं, पण तू सनातन, नित्य आणि पुरातन आहेस, हे सत्य समजून घे. आणि म्हणूनच ज्या प्रकारे जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र घालतो, त्याच प्रकारे मृत्यू जो आहे, खास करून गरुड पुराणामध्ये मृत्यू नंतर काय होते याचे बरेच विवेचन म्हणजे डिटेल्स दिलेले आहेत. तर अशा प्रकारे जर आपण हे सत्य समजून घेतलं तर हे सगळं जे संसार चक्र आहे ह्याला आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातनं बघू शकतो. तर अशा प्रकारे आपण काल थोडीशी चर्चा ही सुद्धा केली की बऱ्याच लोकांना म्हणजे सो कॉल्ड जे सायंटिफिक माइंडेड आहेत त्यांना कदाचित हा विश्वास वरकरणी बसत नाही की खरोखर पुनर्जन्म आहे का. तर त्यांच्यासाठी आपण थोडीशी चर्चा केली. हे डॉक्टर E.N. स्टीव्हन्सन जे आहेत त्यांनी 100पेक्षा जास्त पुस्तकं, जवळपास 3 स्टडी, त्यांनी लाईव्ह केस स्टडी म्हणजे लिगल रेकॉर्ड्स तपासून त्या देशात त्या जागी जाऊन त्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन, सगळे जसं एखादा डिटेक्टिव्ह जसा पुरावे गोळा करतो तसे त्यांनी पुनर्जन्माला प्रूव्ह होतील असे अनेक पुरावे प्रस्तुत करून 100पेक्षा जास्त पुस्तकं लिहिलीत. घेऊन ह्याच्याहून अधिक काय पाहिजे. आणि तशाच प्रकारे आपण बऱ्याच गोष्टींनी बघितलं की आत्म्याबद्दल बरेच गैरसमज असू शकतात की बाबा रे मला दिसत नाही तर तो मी कसा स्वीकार करू. तर जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत, जसा हवा आहे, इलेक्ट्रॉन्स आहेत, अशा बऱ्याच गोष्टी दिसत नाहीत पण ते असतात, आपण नक्कीच समजू शकतो. तर माझ्या आकलना बाहेर आहे म्हणून ती गोष्टच नाही, हे जरा म्हणणं थोडंसं सुज्ञपणाचं नसावं, हे आपण इकडे समजू शकतो. आणि त्याच प्रकारे आत्म्याचं ज्ञान हे हिंसेला प्रोत्साहन देत नाही. आपण सैनिकाचं उदाहरण बघितलं, तोच सैनिक जेव्हा सीमेवर गोळीबार करतो त्याला पदक मिळतं, जेव्हा गावात येऊन स्वतःच्या स्वार्थापोटी, भांडणापोटी गोळीबार करतो तेव्हा नक्कीच त्याला जेलमध्ये जावं लागतं. तर जशास तसे जेव्हा अधर्माचा खूप प्रादुर्भाव होतो तेव्हा धर्माला येऊन आपण त्या अधर्माचा नाश करणं जरुरी आहे. आणि फक्त तेव्हाच, अदरवाईज आपण
परावृत्त करत नाही कोणाला. तर असे बरेच गैरसमज आपण बघितले. अजून एक होता की लाईफ कम्स फ्रॉम केमिकल्स, आणि हे जे आयुष्य आहे एकदाच जगा, मजा करा, आणि त्याच्यानंतर कोणी बघितलंय. हा एक जो संकुचित विचार, एखाद्या कुत्र्या किंवा मांजराप्रमाणे फक्त हे आयुष्य आणि एवढंच, ह्याच्या पुढे नाही मागे नाही. म्हणजे कधी कधी मांजर डोळे मिटून दूध पितं आणि तिला वाटतं की सगळं काही सुरळीत चालू आहे. तसाच काहीसा प्रकार इकडे होतो. जर आपण गीतेच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करून हा विचार जर आपण केला की दिस इज ओनली वन लाईफ अँड एन्जॉय इट, लिव्ह लाईक किंग साईज म्हणतात, तर कदाचित आपण, जसं मी नाही म्हणत, महाभारत म्हणतं, आपण कुत्रा किंवा मांजरापेक्षा वेगळे नाहीत, एखाद्या प्राण्यापेक्षा वेगळे नाहीत. तेही हा एक सुंदर व्हिडिओ आपण काल बघितला. अशा प्रकारे आपलं स्थित्यंतर, एका शरीरातनं दुसरं शरीर, म्हणजे फक्त मानवी शरीर नव्हे, तर ते प्राण्याचं शरीर असू शकतं, वनस्पती असू शकतात, मासा असू शकतो, जलचर, क्रीडाचर, आणि जमिनीवर चालणारे, हवेत उडणारे, कुठलेही अशा 83 लाख स्पीशीज आहेत. 84 लक्ष योनी आहेत. त्याच्या कुठल्याही योनीमध्ये आपण प्रवेश करून आपला हा जो प्रवास आहे हा आपण नेतो. तर अशा प्रकारे हे जेव्हा आपण असा दृष्टिकोन, आपण एक नवीन दृष्टिकोन आपल्या जीवनात आणतो, तेव्हा मात्र आपली जीवनाकडे बघायची संपूर्ण जी एक आपला जो विश्वास आहे, या जीवनात आपण काय करावं, आपल्या जीवनाचा उद्देश काय, ह्याच्याबद्दल आपण नक्कीच आत्मपरीक्षण करू शकतो. तर पुढच्या सेक्शनला जायच्या आधी मी तुम्हाला एक छोटीशी सत्य घटना सांगू इच्छितो. थोडंसं इकडे विषयांतर होईल, पण तरी आत्मा जेव्हा आपण म्हणतो, हा एक सुंदर एक प्रसंग मला आठवतोय. दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आता आपण सुरुवात करणार आहोत, गीता जयंती येते. म्हणजे या डिसेंबरच्या 14 तारखेच्या तिथीच्या दिवशी भगवंतांनी अर्जुनाला ही गीता सांगितली होती. तर त्यानिमित्त सेलिब्रेट करण्यासाठी संपूर्ण जगभरात इस्कॉन तर्फे भगवद्गीतेचं वितरण करण्यात येतं. तर अशाच काही वितरणामध्ये भक्त जेव्हा भगवद्गीता घेऊन दारोदारी जातात, तर मुंबईतला प्रसंग आहे. दुपारच्या वेळ आहे. असाच आपला एक भक्त भगवद्गीता जाऊन दार ठोठवतो. बराच वेळ दार उघडलं जात नाही, आणि नंतर तो विचार करत निघणार परत की बाबा रे कोणी उचलत नाही, तर उघडत नाहीये, तर थोडासा दार किलकिला, जसं म्हणतात, थोडीशी फट दिसते, दार उघडलं जातं, आणि पलीकडे जी आहे एक स्त्री आहे, केस विखुरलेले आहेत, कपाळावर आठ्या, आणि भयंकर एक गोंधळलेल्या अवस्थेतला चेहरा समोर येतो, आणि अगदी त्रासिक नजरेने विचारलं जातं. कधी कधी असा अनुभव येतो, काय आहे, काय चाललंय? तर हे भक्त म्हणतात, ही भगवद्गीता जशी आहे तशी, आपण म्हणतो ना, हा सुंदर ग्रंथ प्रत्येक घरामध्ये असावा, असं म्हणायला जातात. आणि ती जी स्त्री आहे इतकी वैतागलेली होती, ती धाडकन, मला नकोय हे सगळं म्हणून दरवाजा धाडकन लोटला जातो. आणि आपले भक्त असे असतात की ते जिद्द सोडत नाहीत, कारण एकदा त्यांना कळलंय की आपल्याकडे रत्न मिळालंय, तर बाकीच्यांबरोबर ते शेअर करायला खूप उत्सुक असतात. तर दार बंद झालंय आणि हे भक्त जोर जोराने बोलतायत, अहो पण एकदा ऐका तर खरं, हे जी भगवद्गीता आहे बाकीच्या पुस्तकांसारखं नाही, ह्याच्यात सांगितलंय की तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहात. तर हे जेव्हा अशा प्रकारे जेव्हा भक्त बोलायला लागतात, आश्चर्य म्हणजे तो दरवाजा परत उघडला जातो. खास करून जेव्हा ते म्हणतात की ऐका, तुम्ही शरीर नाही, आत्मा आहात, तुम्ही चिरंतन आहात, तुमचा मृत्यू नाहीये, तेव्हा मात्र त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट इमोशन्स येतात, आणि ती म्हणते, बघू, दाखवा, आणि भगवद्गीता हातात घेते, आणि थोडंसं स्मितहास्य येतं. आणि आश्चर्य म्हणजे स्मितहास्य येता येताच त्या स्त्रीच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागतात, आणि हा भक्त गोंधळतो, चाललंय काय? दरवाजा पूर्ण उघडला जातो, आणि त्या माताजी जे आहेत त्या या भक्ताला आत बोलवतात, पाणी देतात, आणि म्हणतात, बसवतात, आणि म्हणतात, तुम्हाला माहितीये का आता काय चाललं होतं? तर हे भक्त संपूर्ण गोंधळलेले, त्यांना आश्चर्य झाले. ते म्हणतात, त्या माताजी म्हणतात की या क्षणी
तुम्ही जेव्हा दरवाजा ठोठवला त्या क्षणी मी स्टूलवर चढून फॅनवर गळफास लावून आत्महत्या करायच्या उंबरट्यावर उभी होते. 2 मिनिटं उशीर आणि मी कदाचित दरवाजा कधीच उघडू शकले नसेल. पण त्याच वेळी दरवाजा ठोठवला गेला का कोणास ठाऊक मला वाटलं की दरवाजा उघडून एकदा बघावा. आणि तुम्ही जेव्हा म्हटलात की मी शरीर नाही आत्मा आहे, तेव्हा अचानक मला असं वाटलं की मी जर शरीर नाहीये तर मला जे भोग आता भोगावे लागतात. आणि ऑफकोर्स त्यांनी खूप डिस्कस केलं की कसं ते एका भयंकर संकटात होते, पती त्यांचे कोऑपरेट करत नव्हते, सगळ्या चहू दिशेने संकटाचा भडीमार झाला होता आणि अगदी वैतागून ह्या जीवनाला वैतागून त्यांनी डिसिजन घेतला होता की मी आता आत्महत्या करणार आहे. पण भगवद्गीता हातात आली, भक्तांचा संघ लाभला, त्यांनी 2 शब्द सांगितले आणि ह्या माताजींनी नंतर ठरवलं की मी आत्महत्या करणार नाही, ऍटलिस्ट भगवद्गीता वाचण्यापूर्वी तर नक्कीच नाही. आणि आश्चर्याची गोष्ट नाहीये, 6 महिन्यातच त्यांच्या संपूर्ण जीवनाचं इतकं परिवर्तन झालं की आजही त्या आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर अगदी छानपैकी शिक्षक आहेत मुंबईमध्ये, स्वतः शिकतात आणि दुसऱ्यांनाही गीतेचा प्रचार करतात आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला त्यांनी भक्त बनवलेलं आहे. छान जप करतात, मंदिरात जातात, सेवा करतात. तर अशा प्रकारे आत्महत्येच्या उंबरट्यावर असलेला व्यक्ती सुद्धा हे जे अजेय अमर ज्ञान आहे त्या ज्ञानाचा स्पर्श जरी झाला, ज्याला परिस स्पर्श म्हणतात, तरी त्या प्रत्येकाचं जीवन जे आहे ट्रान्सफॉर्म होऊ शकतं. तर ह्या गोष्टीवरच आपण पुढच्या टॉपिकला जाऊ. आत्म्याचा धर्म, सेकंड टॉपिक. आपण काय म्हटलं होतं की आत्म्याचं जे ज्ञान आहे, मी कोण आहे हे समजून घेतल्यावर साहजिक प्रश्न पडू शकतो की मी जर शरीर नाही तर मी या सगळ्या जीवनात जे काही करतोय त्याला अर्थ आहे का. म्हणजे कोणी विद्यार्थी आहे, स्टडीज करतोय, हायर स्टडीजचं म्हणजे त्यांना एस्पिरेशन्स आहेत, कोणी गृहस्थ धर्मामध्ये आहे, पती पत्नी मुलं त्यांचं संगोपन करतायत, कोणी वार्धक्याकडे झुकलेलं आहे, त्यांनी आपापल्या ड्युटीज सांभाळलेल्या आहेत, कोणी समाजसेवा करतोय, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी गृहिणी आहेत. प्रत्येकाचं काही ना काही चालू आहे. मग हे सगळं जर असेल आणि एका अर्थी जर भगवंत म्हणतायत की तू हे नाहीच, तर मग या सगळ्याला काय अर्थ उरतो, हा साहजिक प्रश्न तुम्हाला आम्हाला नव्हे तर अर्जुनाला सुद्धा पडणं साहजिक आहे. आणि म्हणूनच वेळ न दवडता भगवंत लगेच की बाबा रे, हे जे मी तुला ज्ञान सांगितलंय त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं करावं हे लगेच सांगतात. आणि म्हणूनच 2 प्रकारचे धर्म ते इकडे विस्तारित करतात. तर आता या 31 ते 53 श्लोकामध्ये प्रवेश करण्यापूर्वी धर्म हा जो एक शब्द आहे त्याची थोडक्यात चर्चा करूया. कारण धर्म म्हटलं की एकतर आपले बाहूस पुरायला लागतात, आजकालची परिस्थिती अशी आहे कलियुगामध्ये, किंवा कापरं भरायला लागतं. म्हणजे नेमकं काय. कारण धर्माची जी व्याख्या आहे, सनातन व्याख्या आजच्या समाजामध्ये इतकी संकुचित झालेली आहे. जसं आपण पहिल्या सेशनमध्ये म्हटलं होतं, फक्त शेंडी किंवा दाढी बघितली तरी आपण पुढची सगळी कल्पना करून त्या व्यक्तीच्या बद्दल आपले परसेप्शन्स एकदम फिक्स करतो. तर धर्म हा इतका संकुचित शब्द नाही की तो फक्त एखाद्या जातीपुरती किंवा एका समूहापुरती किंवा एखाद्या देशाच्या रहिवाशांपुरती तो इतका संकुचित कधीच असू शकत नाही. कारण हा धर्म गीतेमध्ये सांगितलेला आहे जो 5000 वर्षापूर्वीचा आहे. आणि आपण बघितलं त्यावेळेला ना हिंदू धर्म होता, ना मुस्लिम होता, ना ख्रिश्चॅनिटी होते, ना जुडाइझम होतं, ना सिखिझम होतं. हे सगळे जे आहेत गेल्या 2 ते 3000 वर्षामधले आहेत. मनुष्याचा, एखाद्या जीवाचा एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन चिरंतन सनातन धर्म. तर हे समजून घेण्यासाठी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ऑफकोर्स वेळेच्या अभावी आपण इंटरॅक्शन आता करू शकणार नाही, मे बी क्वेश्चन आन्सर्स मध्ये करू. पण तरी मी तुम्हाला प्रश्न विचारीन, तुम्ही स्वतःशीच उत्तर देऊ शकता किंवा चॅट बॉक्समध्ये टाईप करू शकता. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, साखरेचा धर्म काय, तर तुमचं उत्तर काय? ऑप्शन ए हिंदू, ऑप्शन बी मुस्लिम, ऑप्शन सी सिख आणि ऑप्शन डी नन ऑफ अबव. कोणी उत्तर देऊ शकेल? साखरेचा धर्म कोणता? गोडवा.
मी ऑप्शन्स दिले ABCD, कुठला ऑप्शन चूज कराल? हिंदू आहे साखर, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे का नन ऑफ अबव? अर्थातच मी थोडासा विनोद दृष्टीने बोलतोय, तुम्हालाही लक्षात आलंच असेल. आन्सर ऑब्व्हियसली डी आहे. आणि जसं माताजींनी सांगितलं, साखरेचा काय धर्म असू शकतो? साखरेचा नैसर्गिक धर्म एकच, म्हणजे गोडवा देणे. त्याच प्रकारे मिठाचा धर्म खारटपणा. ह्याच्यात काही सुगण्यास म्हणजे सुग्न असण्याची पण गरज नाही. पण विरोधाभास असा आहे की इतकी सोपी सुंदर व्याख्या जरी असली तरी आपण धर्माला इतके काही त्याला आपण म्हणजे बिरुदं लावलेली आहेत, जेणेकरून आपण ह्या धर्माच्या पूर्ण जी व्यापक संकल्पना आहे त्याला आपण एक संकुचित दृष्टीने एक गॉगल घालून आपण आजकाल बघतोय. तर त्याच अर्थाने आपला धर्म म्हणजे जीवात्म्याचा धर्म काय? तर एकच धर्म, सेवा करणे. आत्म्याचा धर्म हा सेवा करणे. म्हणजे शरीर असेल, शरीर आणि आत्मा, मी हे शरीर धारण केलं आहे, तर शारीरिक दृष्टीवर सुद्धा आपण कोणा ना कोणाची तरी सेवा करतच असतो. आणि आत्म्याप्रमाणे, आत्म्याच्या आयडेंटिटी प्रमाणे आपण आपले जे स्वामी आहेत भगवंतांच्या चरणकमलांची चिरंतन सेवा, हाच एक आपला धर्म आहे. कारण त्यातच आपल्याला अविनाशी आनंद मिळू शकतो. आणि या अर्थानेच जीवात्म्याचा धर्म सेवा करणे, आणि त्या अर्थानेच भगवंत इकडे सांगतायत की बाबा रे अर्जुना, तुझा एकच धर्म आहे शाश्वत धर्म, म्हणजे तुझं आध्यात्मिक कर्तव्य. सो दोन टाईपच्या धर्मांची इकडे व्याख्या करण्यात आलेली आहे या श्लोकांमध्ये. ते म्हणजे एक म्हणजे शाश्वत धर्म जे आध्यात्मिक कर्तव्य आहे, सनातन धर्म, आणि दुसरा म्हणजे स्वधर्म, म्हणजे आपला जो काही विशिष्ट व्यवसाय आहे, आपली जी कर्तव्य आहेत. आणि खास करून आपण पुढे जाऊन 4 वर्ण आणि 4 आश्रम नैसर्गिकरित्या आपल्या मनाची, आपल्या स्वभावाची, आपल्या शरीराची आणि आपल्या समाजात ज्या प्रकारे आपली संरचना भगवंतांनी केलेली आहे. 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, वानप्रस्थ, ग्रहस्थ आणि संन्यास. आणि त्याच प्रकारे 4 वर्ण आहेत, वैश्य, शूद्र, ब्राह्मण आणि क्षत्रिय. तर ह्या 4 वर्ण आणि आश्रमात जिथे आपण स्थित असू, त्या वर्ण आणि आश्रमाप्रमाणे आपण आपला विशिष्ट एक व्यवसाय, कोणी शेतकरी असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी विद्यार्थी असेल, तर त्यांच्या विशिष्ट कर्तव्य बुद्धीप्रमाणे ते जे काही आपल्या शरीरासाठी आणि शरीराशी निगडीत जी कार्य करतात तो म्हणजे स्वधर्म. आणि त्याचबरोबर आपली आत्ताच आपण शिकलो, आपला जो परमनंट ऍड्रेस आहे, परमनंट आयडेंटिटी, ती म्हणजे आपण आत्मा आहोत, चिरंतन, पार्ट अँड पार्सल ऑफ गॉड. तर आत्म्याद्वारे आपलं एकच कर्तव्य आहे, शाश्वत आध्यात्मिक कर्तव्य, ते म्हणजे सनातन धर्म. तर अशा प्रकारे 2 महत्वाचे धर्म इकडे भगवंत इकडे सांगतायत. आणि हेही आवर्जून सांगतायत, जेव्हा जेव्हा आपण स्वधर्माच्या अंमलबजावणीत, जेव्हा आपल्या स्वधर्माची अंमलबजावणी करतो, तेव्हा आपण संपूर्ण आनंद मिळवू शकतो. तर हे खूप अधोरेखित केलेलं आहे. आणि म्हणूनच भगवंत इकडे सांगतायत की अर्जुना, तू आपलं कर्तव्य सोडू नको, आणि कर्तव्य करताना कसा राहा? अनासक्त राहा, आसक्ती ठेवू नको. म्हणजे मी हे करतोय आणि त्याच्यामुळे मला काय मिळणार आहे किंवा काय मिळणार नाही, त्या फळाबद्दल आसक्ती न ठेवता तू जर कर्तव्य करत राहिलास तर नक्कीच तू आत्मसाक्षात्काराच्या दिशेने मार्गक्रमण करशील. तर अशा प्रकारे हा श्लोक जो आहे, बऱ्याच वेळेला जीवनामध्ये आपण हा जो श्लोक आहे बऱ्याच लोकांकडनं ऐकतो, कर्मण्येव अधिकार असते, कर्म करत राहा, बाकी काही चिंता करू नको. पण अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने जो पुढचा भाग आहे, मा फलेषु कदाचन आणि मा कर्म फल हेतुर्भूर माते संगो स्वत कर्मणी, ह्याचा जो ओहापोह आहे तो आपण करत नाही. आणि तिथेच नेमकं आपलं चुकतं. फक्त कर्म करणे हे बरोबर आहे का? कर्माबरोबर आसक्ती विषयी सुद्धा आपण विचार करणं, ह्याच्यासाठी भगवंत इकडे उद्युक्त करतायत. तर जीवनामध्ये जर यश मिळवायचं असेल तर हा मंत्र खूप सुंदर आहे. आपण स्वधर्म पण चालवला पाहिजे आणि त्याचबरोबर आध्यात्मिक धर्माची सुद्धा सांगड घातली पाहिजे. तर जेव्हा आपण
दोन्ही धर्मामध्ये, आपल्याच दोन्ही धर्मामध्ये, आता हिंदू मुस्लिम सगळं विसरून जावेत थोड्या काळासाठी, आपले दोन कुठले धर्म आहेत? एक आहे आपलं सनातन धर्म, चिरंतन धर्म, आध्यात्मिक कर्तव्य, आणि दुसरं आहे शरीराबद्दलचे कर्तव्य, स्वधर्म. आणि जेव्हा आपण ह्याच्यामध्ये सुंदर समतोल साधतो, तेव्हा मात्र आपण चांगल्या प्रकारे आनंदी हे जीवन सुद्धा आनंदाने जगू शकतो. आणि ह्याच्या नंतरचा जो प्रवास आहे तो सुद्धा चिरंतन आनंदाकडे जो जायचा प्रवास आहे तो सुद्धा सुखकर होतो. आणि आचार्य श्रील प्रभुपाद खूप सुंदररित्या तात्पर्यामध्ये सांगतात की मनुष्याकडे मोजून मोजून 24 तास आहेत. तर जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की बाबा रे, आपण आध्यात्मिक जीवन जगायचं म्हणजे नेमकं काय, तर ह्याचं उत्तर आपण इकडे आपल्याला मिळतंय. ते म्हणजे 24 तासामधले 8 तास जे आहेत, म्हणजे आपण जर क्लासिफिकेशन केलं 8 त्रिक 24, 8 तास जर तुम्ही शरीरासाठी दिलेत, म्हणजे आपली निद्रा आहे, आपल्या शरीराला रेस्ट पाहिजे, आणि शरीर जे काही स्नान आदी कर्म जी आहेत त्याच्यासाठी जर 8 तास मोजले, 7 तास रेस्ट घेतलं, 1 तास तुम्ही आपल्या शरीराच्या निगा राखण्यासाठी घालवले, तर उरलेले 8 तास जे आहेत ते आपला जो ज्या वर्ण आणि आश्रमाप्रमाणे जी काही कर्तव्य आहेत, कोणी डॉक्टर प्रोफेशन आहे, कोणी शेतकरी आहे, कोणी बिझनेसमॅन आहे, कोणी गृहिणी आहेत, तर त्याच्यात आपण आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण 8 तास घालवतो. पण उरलेले 8 तास जे आहेत, 8 एके 8, 8 दुणे 16, पण 8 त्रिक 24 मात्र फक्त टीव्ही, मीडिया, मॅगझिन, वर्तमानपत्र ह्याच्यात न घालवता खरोखरचं जे आपले कर्तव्य आहेत, आध्यात्मिक कर्तव्य, म्हणजे आपण गीता, भागवत सारख्या ग्रंथांचं चांगल्या प्रकारे भक्तांच्या संगतीत चांगलं वाचन, मनन, पठण करून त्याच्यात दिलेल्या मार्गांचा आपण अवलंबन करणे, हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे, कीर्तन करणे, भगवंतांचे गुणगान करणे, आणि अशा प्रकारे आपण हा जो समतोल आपल्या जीवनात जर राखू शकलो तर आपण नक्कीच, अर्जुन जसा नंतर अंतिम क्षणी तो यशस्वी झाला, आपण सुद्धा यशस्वी होऊ शकतो. तर इकडे भगवंत आता हे विवेचन झाल्यावर तिसरा जो भाग आहे, लगेच अर्जुनाला प्रश्न पडतो की बाबा रे, असं जर असेल, आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचं जर मला अनुगमन करायचं असेल, तर त्याला एक कुतूहल जागृत होतं आणि तो विचार करू लागतो की बाबा असा जो व्यक्ती आहे तो सर्वसाधारणपणे त्याची लक्षणं काय आहेत हे भगवंता थोडंसं मला सांगावं. म्हणजेच तो कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो, हे जर मला कळलं तर कदाचित मी सुद्धा त्या व्यक्तीच्या मार्गाने जाऊ इच्छित, म्हणजे मी त्याचं मार्गक्रमण करू शकेन, अनुगमन करू शकेन. तर साहजिक आहे, अर्जुनाचे जे 4 प्रश्न आहे आपल्याला सुद्धा वाटलं असेल की बाबा हे जे आपण म्हणतो परम भक्त, परम वैष्णव किंवा जे अधिकृत गुरु आहे, तर त्यांची लक्षणं काय. तर इकडे मतितार्थ म्हणजे गौण अर्थ आणि मुख्य अर्थ हा समजून घेतला पाहिजे. जेव्हा अर्जुन म्हणतात कसा बोलतो, कसा चालतो, कसा बसतो, ह्याचा शब्दशः अर्थ एक झाला, आणि त्याचा जो मुख्य अर्थ आहे तो आपण आता थोडक्यात समजून घेऊ. ऑलरेडी 7:30 वाजलेले आहेत. घड्याळाचा काटा जो आहे फारच वेगाने फिरतोय आणि माझं हृदय सुद्धा धडधडतंय, कारण आपण 3ऱ्या अध्यायात अजून प्रवेश केलेला नाही. तर मी थोडक्यात इकडे सांगू इच्छितो. तुम्ही नक्कीच जाऊन श्लोक क्रमांक 54 ते 72 जर तुम्ही वाचू शकलात तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तर पहिलं, त्याची लक्षणं काय, म्हणजेच तो आपल्या ज्या परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीत तो जगतोय, त्याच्यात तो कशा प्रकारे आपली मानसिक जडणघडण ठेवतोय. तर इकडे भगवंत सांगतायत की तो सांसारिक सुखाच्या इच्छेपासून मुक्त आहे, आणि ज्या काही शारीरिक गरजा आहेत, शरीर भूक लागते म्हणून जेवण पाहिजे, जेवण असेल तर तुम्हाला कमवलं पाहिजे जेवण घेण्यासाठी, 2 रोटी कपडा मकान ज्याला म्हणतो, तर त्या गरजा पूर्ण करताच तो आध्यात्मिक ज्या कर्तव्य आहेत, म्हणजे नामस्मरण करणे, कीर्तन करणे, पठण करणे, ह्या सुद्धा गरजा तो पूर्ण करू इच्छितो. तर अशा प्रकारे तो दोन्ही गोष्टींची सांगड घालतो. त्याच प्रकारे कसा बोलतो, म्हणजेच तो ज्या काही आपल्या जीवनात बऱ्याच वेळेला अशा परिस्थिती उद्भवतात की जेव्हा आपल्याला कदाचित राग येऊ शकतो किंवा दुःख होऊ शकतं किंवा अतीव प्रेम होतो किंवा अतीव निरीच्छा होते, द्वेष होतो. तर अशा ज्या टोकाच्या
प्रतिक्रिया कधी कधी आपण देतो, तर तशा न देता तो अतिशय न्यूट्रलपणे म्हणजे तटस्थपणे प्रतिसाद देतो. म्हणतात ना की सक्सेस इन लाईफ इज नॉट डिसाइडेड बाय द सिच्युएशन्स यू आर इन, बट द वे यू रिस्पॉन्ड टू दोज सिच्युएशन. कशा प्रकारे आपण एखाद्या परिस्थितीला सामोरे जातो ते ठरवतं की आपण यशस्वी हो किंवा न. म्हणूनच इकडे जो आत्माराम आहे तो ऊन असू दे, पाऊस असू दे, थंडी असू दे, कुठलीही परिस्थिती असू दे जीवनामध्ये, तो एक तटस्थपणे त्या जीवन एक व्रतस्थ वृत्तीने बघतो. आणि एखादा जसा ट्रस्टी असतो, म्हणजे तो मालक नसतो पण त्याच्याकडे सगळे असतात. आणि त्याच प्रकारे एका ह्या शरीराचं मला भगवंतांनी मला एक कर्तव्य पार पाडण्यासाठी संधी दिलेली आहे. आणि म्हणूनच मी आसक्त न होता कुठल्याही प्रकारची भीती, क्रोध किंवा मोह ह्याच्यापासून दूर राहून मी तटस्थपणे त्याला प्रतिसाद देतो. तर ही आहे त्याची वाणी. जेव्हा आपण म्हणतो बोलतो कसा, म्हणजे कसा प्रतिसाद देतो. त्याच प्रकारे तो आत्माराम जो व्यक्ती आहे कसा बसतो, म्हणजेच आपल्या इंद्रियांना कशा प्रकारे तो त्या इंद्रियांचं गमन करतो. तर हा त्याचा अर्थ आहे. तर इकडे 58-59 श्लोकामध्ये सांगतात की ज्याप्रमाणे भगवंत अॅनॉलॉजी देत आहेत की एखादं कासव जसं आहे, जेव्हा जेव्हा त्याला बाहेरनं अशी परिस्थिती येते, इमिजिएटली ही कॅन रिट्रॅक्ट, है ना. बऱ्याच वेळेला लहानपणी मला हा प्रश्न पडायचा की प्रत्येक देवळात, आम्ही जिकडे राहायचो मुंबईमध्ये तिकडे एक दत्त मंदिर, आणि मंदिराच्या दारातच एक दगडी कासव असायचं. आणि मी नेहमी बघायचो प्रत्येक जण जाताना त्या कासवाला असं हात लावायचा, डोक्याला हात लावायचा, आत जायचो. मीही तेच करायचो. पण जोपर्यंत मी म्हणजे मोठा होऊन कॉलेजमध्ये असेपर्यंत भक्तांच्या संगतीत आलो नाही, तोपर्यंत हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहिला की बाबा रे, हे कासव मंदिराच्या द्वारात का, आणि कासवाला पाया पडून आपण का आत जातोय, ह्याचं प्रश्नाचं उत्तर मला कोणीच देऊ शकलो नाही. बाबांना विचारलं तर ते एकच म्हणायचे, माझे आजोबा, माझे पणजोबा हेच करायचे, मीही हेच करतोय, तूही हेच कर, जास्त प्रश्न विचारू नको. कदाचित आपल्या सगळ्यांना पण असाच अनुभव असेल. पण नंतर जेव्हा हा श्लोक आणि प्रभुपादांचं तात्पर्य आणि भक्तांकडून मी जेव्हा ऐकायला लागलो, तेव्हा मला थोडासा डोक्यात प्रकाश पडला की ज्याप्रमाणे तुम्ही जर निरीक्षण केलं, कासव जे मंदिराच्या दारात आहे त्याचे सगळे हात, पाय, डोकं सगळं बाहेर आहे. म्हणजेच काय, मंदिरात प्रवेश करताना म्हणजे भक्तांच्या संगतीत, भगवंतांच्या संगतीत प्रवेश करताना आपली सगळी इंद्रिय जी आहेत, आपली दृष्टी जी आहे, डोळे सताड उघडे पाहिजेत, कान संपूर्णपणे केंद्रित पाहिजेत, जिव्हा जी आहे ती प्रसाद खाण्यासाठी लालायित पाहिजे. तर अशा प्रकारे आपले हात, पाय कीर्तन करण्यासाठी पूर्णपणे मुक्त असले पाहिजेत. तर ही सगळी इंद्रिय संपूर्णपणे आपण भगवंतांच्या सेवेमध्ये सोडून दिली पाहिजेत, केली पाहिजेत. आणि तीच इंद्रिय मंदिरातनं बाहेर येताना मात्र आपण आपल्या, जसं कासव आपल्या शरीराच्या आत घेतो, म्हणजेच काय, हात आणि पाय दुमडून घेणं नव्हे, पण आहे हाताने चांगला चांगला स्पर्श केला पाहिजे, जिभेने चांगलं चांगलं खायला पाहिजे, मग ते कुठलंही अभक्षण असेल, डोळ्याने काही ज्या गोष्टी ज्या बघाव्या किंवा न बघाव्या त्या सगळं बघितलं पाहिजे, का तर मला आनंद मिळतो म्हणून. तर तसं न करता आपल्या इंद्रियाला आणि मनाला आवर घालायला पाहिजे. हाच संदेश ते कासव, आपल्या दारात असलेलं कासव देतं. तर अशा प्रकारे आत्माराम जो आहे तो आपल्या इंद्रियांना जेव्हा जरूर असेल तेव्हा आवर घालतो, आणि जेव्हा भगवंतांच्या सेवेत संलग्न करायचं असेल तेव्हा आपल्या इंद्रियांना संपूर्णपणे मुकाट सोडू शकतो. तर अशा प्रकारे त्याचं इंद्रिय दमन करतो. आणि नंतर कसा चालतो, म्हणजेच भगवंतांच्या सेवेत इंद्रियांना कशा प्रकारे संलग्न करतो. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीने हा आत्माराम, म्हणजे जसा शब्दच सांगतोय आपल्याला की हा जो माणूस आहे तो संपूर्णपणे स्वतःमध्येच, राम म्हणजे संपूर्ण आनंदी, आनंदाचा समुद्र, आनंदाचा सागर श्रीराम. तर हा जो आत्माराम आहे तो संपूर्णपणे समाधानी असतो. तर जीवनात आपण एक समाधानच शोधत असतो, नाही का. तर म्हणूनच आपण जर ह्या पद्धतीने आपल्या मनाला आणि आपल्या इंद्रियांना ट्रेनिंग देत गेलो, स्पिरिच्युअल ट्रेनिंग, तर कधीच आपण भौतिक इच्छामुळे अस्वस्थ होणार नाही, गोंधळून जाणार नाही. हाच संदेश आपल्याला या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतायत. तर
7:40 झालेले आहेत. अजूनही आपल्याकडे 20 चांगली मिनिटं आहेत. नक्कीच आपण तिसऱ्या अध्यायामध्ये प्रवेश करू शकतो. आणि आता या क्षणी मात्र अर्जुन जो आहे त्याचं एक नक्की झालेलं आहे की लढायचंय. कारण भगवंतानी सुरुवातीलाच त्याला असे काही चिमटे काढले दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला की बाबा रे, तू मूर्ख आहेस का? क्षत्रिय आहेस, क्षत्रियाप्रमाणे वाघ. एखाद्या गलित गात्र वीक जो व्यक्ती आहे त्याच्याप्रमाणे वागू नको, अशा प्रकारे भगवंतांनी त्याला चिमटे काढले. आणि त्याच्यानंतर हे सुंदर ज्ञान, संपूर्ण गीतेचं ज्ञान एक सार रूपी, कॅप्सूल रूपी त्याला दिलेलं आहे. तर अपेक्षा अशी आहे की अर्जुन आता युद्धाला तर तयार आहे, पण बाह्य दृष्टीने गांडीव तर त्याने उचललेला आहे, पण मनामध्ये अजूनही द्वंद्व चालू आहे. तर आपण त्या द्वंद्वाचं पुढे कसं विवेचन होतं हे तिसऱ्या अध्यायात बघू शकतो. तर आय स्टॉप शेअरिंग आणि आय क्विकली गो टू 3rd चॅप्टर. सो तिसरा जो अध्याय आहे खूपच महत्वाचा आपल्या सगळ्यांसाठी, आणि तो म्हणजे आहे कर्मयोग. कारण आपण सगळे जे आहेत कर्मयोगी आहोत, कर्म करतोय. या कॉलवर असलेले मला माहित नाही, काही जण रिटायर पण झालेले असतील, पण मेजॉरिटी मी म्हणेन, कोणी विद्यार्थी असतील, कोणी वर्किंग क्लास असेल, कोणी गृहिणी असतील, प्रत्येक जण काही ना काही ते कर्म करतोय. आणि प्रत्येकाला कुतूहल असेल की हे मी करता करता, म्हणजे दैनंदिन जीवनातल्या ज्या गरजा आहेत त्या भागवता भागवता अध्यात्माकडे कसं वळू. तर हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हा अध्याय हा आपल्या सगळ्यांसाठी आहे. ह्याच प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला इकडे मिळणार आहेत. तर मागच्या अध्यायात एका प्रकारे थिअरी झाली आणि आता आपण प्रॅक्टिकलला सुरुवात. प्रॅक्टिकल क्लास असतो ना, प्रयोगशाळेत चला, बाई म्हणतात की चला आता प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करूया. तर आता आपण प्रयोग करण्याला सुरुवात करतोय. तर एका अर्थी अर्जुनाला प्रश्न पडलं हे आपलं नशीब. म्हणजे कारण अर्जुन समजून घेतलं असतं की भगवंता मला जे काही समजून घ्यायचं ते आता समजलंय, खूप खूप धन्यवाद, चला आता आपण युद्धाला लागूया. असं जर असतं तर कदाचित गीता जी आहे ती दुसऱ्या अध्यायातच समाप्त झाली असती. पण अर्जुन आणि भगवंत ह्यांचं नातं पण इतकं सुंदर आहे की अर्जुनाला हवे ते प्रश्न विचारायला भगवंत कुठेच आडकाठी करत नाहीत. आणि अर्जुन सुद्धा जे मनाला येतील प्रश्न, ते प्रश्न अगदी नम्रपणे का होईना पण स्पष्टपणे भगवंतासमोर ठेवतायत. आणि म्हणूनच ही जी आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया जी आहे ती आपण आता पुढे हा प्रवास सुरुवात ठेवणार आहोत. तर इकडे अर्जुनाला प्रश्न साहजिक पडतोय की बाबा रे भगवंता, तुम्ही हे जर म्हणताय की अलिप्त राहिलं पाहिजे, अनासक्त राहिलं पाहिजे, तर अर्जुन विचार करतोय की भगवंता तेच तर मी म्हणत होतो. मी सुरुवातीला तुम्हाला काय म्हटलं की युद्ध करायलाच नको, आसक्ती कशाला ठेवायला पाहिजे, मला फलच नकोय, त्यापेक्षा मी जंगलात जाऊन चांगली तपश्चर्या करीन, हे युद्ध आपण इकडेच सोडून देऊया, हेच तर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा अर्जुन जे आहेत, ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशवा, असं म्हणून अर्जुन म्हणतायत की हे जनार्दना, जर बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला का या घोर युद्धामध्ये गुंतण्याचा आग्रह करताय. आणि तुमच्या या सगळ्या गोल 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 फिरण्यामुळे मी आता अजून गोंधळून गेलेलो आहे. मला नेमकं काय ते सांगा, काय करायचं हे अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा अर्जुन आपल्या मूळ पदावर येऊन सोडतात. आणि आपलं एका प्रकारे भाग्य आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे की अर्जुन जे आहे एक साधन आहे आणि भगवंत अर्जुनाद्वारे आपल्याला सांगतायत, प्रत्येक जीवात्म्याला. कारण भगवंत आपल्याला पुन्हा भगवत धामात प्रवेश देण्यासाठी उत्सुक आहेत. तर भगवान लगेच म्हणतात तिसऱ्या श्लोकामध्ये, तिसऱ्या अध्यायाच्या, श्री भगवान वाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघा. हे मया नघा, अर्जुना, निष्पाप अर्जुना, मी तुला पूर्वीच सांगितलेलं आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे 2 वर्ग आहेत. तर काही लोक ज्ञानयोगाद्वारे अनासक्त होऊन करतात आणि काही भक्तियोगाद्वारे करू शकतात. तर अशा प्रकारे भगवंत आता इकडे कर्मयोग म्हणजे अनासक्तपणे कर्म कसे करावे ह्याच्याबद्दल पुढे सांगणार आहेत. तर ह्याच्यात सुद्धा एक अक्रॉनिम आपण इकडे केलेला आहे. आमचे जे डायरेक्टर आहेत इव्हॉल्वचे, हिज ग्रेस मदन सुंदर प्रभू, त्यांनी हा सुंदर पीपीटी बनवला आहे आणि सुंदर अक्रॉनिम्स
त्यांनी निवडलेले आहेत. तर त्याग, इकडे एक वृक्ष दिसतोय ना, वटवृक्ष. तर वटवृक्ष सुद्धा एका प्रकारे त्यागाचं प्रतीक आहे. कारण ऊन असो, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, वादळ असो, काही असो, हा आपला एका स्थितप्रज्ञाप्रमाणे एकाच ठिकाणी ठेवून फक्त सावली देणे आणि येणाऱ्या जाणाऱ्या भुकेल्याला फळं देणे एवढंच कार्य करत असतो. आणि म्हणून एक सुंदर अनॉलॉजी इकडे आहे, ट्री. तर पहिल्या 9 श्लोकामध्ये आपण त्याग म्हणजे नेमकं काय, तर ह्याची आपण चर्चा करणार आहोत. कारण बऱ्याच वेळेला वैराग्य किंवा त्याग म्हटले की घाबरायला होतं, म्हणजे आपण सगळं सोडून द्यायचं का. तर त्याच्यासाठी ही चर्चा आवश्यक आहे. आणि नंतर 10 ते 16 मध्ये आपण योगाचे वेगवेगळे स्तर वर सर्वप्रथम योग म्हणजे काय आणि त्याचे स्तर काय आहेत, पायऱ्या काय आहेत हे समजून घेणार आहोत. आणि नंतर श्रेष्ठांचं अनुसरण कसं करावं. आणि हे सगळं करता करता कधी कधी आपल्याला आपली जी जिद्द आहे, डिटर्मिनेशन आहे, ती कमी पडते. तर अशा वेळेला आपला मोठा मुख्य शत्रू कोण हे सुद्धा भगवंत इकडे सांगणार आहेत. तर आपण ही चर्चा पुढे ठेवूया. तर ह्याच्यात पहिल्या मध्ये मुख्य योजना काय, तर सर्वार्थाने रूढार्थाने कधी कधी आपल्याला पोक्त सल्ला देण्यात येतो. बाबा रे, गीता वाचतोयस, खूप चांगली गोष्ट आहे, पण जास्त त्याच्यात गुंतू नको, जास्त करण्याच्या मागे लागू नको, तुला अजून भरपूर शिकायचंय, IIT मध्ये जायचंय, मोठी नोकरी घ्यायची आहे, कमवायचंय, मुलाबाळांचा संसार साधायचा आहे, आणि मग नंतर तुला जर वेळ मिळाला तर हे सगळं तू करू शकतोस, नाही का. तर असे सल्ले देणारे भरपूर आपल्याला पदोपदी आढळतात. आणि लौकिक अर्थाने सुद्धा अध्यात्म म्हणा, परमार्थ म्हणा, असे शब्द ऐकले की एक कल्पना म्हणजे एक परसेप्शन आपल्या डोळ्यासमोर येते की बाबा आता म्हणजे हे सगळं आता सोडायचं, जे पण मी काय करतोय, नोकरी धंदा बिझनेस सगळं करतोय, पैसे वगैरे सगळं सोडायचं आणि एखाद्या वृक्षाच्या खाली जाऊन कीर्तन करत आपला जीवन जगायचंय. तर इकडे भगवंत एक मोठं प्रश्नचिन्ह घालतात, आणि ते म्हणजे गीतेचं अध्ययन आणि गीतेचं अनुसरण म्हणजे सर्व काही सोडणे नव्हे. किंबहुना असे जे व्यक्ती, म्हणजे इट इज नॉट अबाउट लिव्हिंग, इंग्रजी शब्द आहे, बट इट्स अबाउट लिव्हिंग, म्हणजे याच जगात राहून आपण कशा प्रकारे अनासक्त जगायला शिकू शकतो. आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला आपण हे जे बऱ्याच उदाहरणं येतात समाजामध्ये, बरेच वेळेला असे काही व्यक्ती दिसतात आपल्याला की ज्यांना आपण मिथ्याचारी म्हणू शकतो. म्हणजे बाह्य दृष्टीने एक संन्यस्त वृत्तीचा व्यक्ती, पण जेव्हा आपण थोडंसं त्यांच्या जीवनात निरखून बघतो तर त्याच्या सगळ्या इंद्रियांच्या ज्या इच्छा आहेत त्या अजूनही अपूर्ण आहेत आणि त्यांच्या मागे तो धावतच आहे. एक छोटीशी गोष्ट आहे, हरिद्वार मधली एक सत्य घटना आहे. असंच हरिद्वारमध्ये गंगेच्या काठी एक कुटुंब गेलं होतं आंघोळ करायला, म्हणजे गंगेमध्ये स्नान करतो ना आपण, आणि स्नान करण्यापूर्वी आपले सगळे जे वस्त्र आहेत, दागदागिने आहेत, ते सगळे आपण काढून ठेवतो. असंच एक कुटुंब गेलं होतं आणि आजूबाजूला बघायला लागले आपण कसं बरं ठेवावं सुरक्षित. तर एक साधू महाराज संन्यस्त वृत्तीने अगदी डोळे मिटून ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसले होते. तर कुटुंब प्रमुखाने विचार केला, शेठजींनी विचार केला, हे आता ग्रस्त दिसतायत, संन्यासी दिसतायत, तर ह्यांच्याकडे आपलं सगळं जे धन आहे सुरक्षित राहील, आपण स्नान करून येऊया. आणि सगळे जे आपले वस्त्र आहेत, प्रावरण आहेत, ते काढून ठेवतात, स्नान वगैरे इत्यादी करून येतात, आणि पुन्हा वस्त्र घालताना त्यांच्या लक्षात येतं की बाबा रे, माझी जी सोन्याची साखळी जी आहे ती कुठे दिसत नाहीये. गोंधळून जातात, इकडे तिकडे बघतात. साधू महाराज आपल्या पूर्णपणे संन्यस्त झालेले आहेत, समाधिस्थ आहेत, डोळे मिटलेले आहेत. साधू महाराजांना थोडसा महाराज महाराज, तर हे हळूच अर्धोन्मिलित डोळे उघडतात. म्हणतात काय झालं वत्सा. म्हणतात महाराज थोडासा प्रॉब्लेम आहे, इकडे आम्ही कपडे काढले होते, बाजूलाच तुमच्या ठेवले होते, सोन्याची साखळी काही दिसत नाही. तर साधू महाराज स्मित हास्य करून आपल्याला आपण त्या गावचेच नाही असं जेव्हा दाखवत होते, तेव्हाच कर्मधर्म संयोगाने वारा येतो आणि साधू महाराजांचं जे उपर्ण आहे ते उडतं आणि त्याच्या खाली जी लपवलेली सोन्याची साखळी ती दृष्टीस सापडते. तर माझं असं म्हणणं नाही की सगळेच साधू असे नाहीत, मी हे पाप करू शकत नाही, पण असे जे व्यक्ती अनअधिकृत जे चालवतात, धर्म चालवतात, एखादा आश्रम चालवतात,
आणि स्वतःला अमुक बाबा तमुक महाराज अशा नावाने मिरवतात. आणि त्यांचे अनुयायी सुद्धा असतात, कारण त्यांच्याकडे मंत्र तंत्र सिद्धी बऱ्याच असतात. कधी राग काढणे, कधी काय करणे, कधी डोक्याला हात लावून रोगांचं निवारण करणे किंवा मंत्र उच्चारून काही चमत्कार दाखवणे. तर असे बरेच, आणि खास करून भारतामध्ये असे सुपर मार्केट आहेत ज्यांचे असे असे बरेच सो कॉल्ड साधूस. सगळे साधू असे नसतात, तिकडे जेन्युइन साधूंना पण आदर दिला पाहिजे. पण कधी कधी अशा व्यक्तींच्या समोर आपण येऊ शकतो, आणि म्हणूनच भगवंत इकडे ताकीद देत आहेत, कर्मेंद्रियाणि संयम्य य यास्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. बाबा रे, जो कर्मेंद्रिय संयमित करतो, म्हणजे रूढार्थाने सगळी आपली बाह्य जी इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय, ती संयमित केल्याचे दाखवतो, पण त्याचं मन त्याच्या वशामध्ये, म्हणजे त्याच्या कंट्रोलमध्ये नाहीये. आणि मनामध्ये मात्र सगळ्या भोग वस्तूंचं चिंतन करत सुटलेलं आहे. तेव्हा अशा व्यक्तींचं काय होतं, ते स्वतःची सोडाच, पण स्वतःची सुद्धा फसवणूक करतायत. आणि अशा व्यक्तींना मिथ्याचारी म्हणजे विमूढ आत्मा मिथ्याचारस उच्यते म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपण सुद्धा जेव्हा आपण विचार करतो की विरक्ती, त्याग, आणि आता आपण सगळं सोडून देऊया, चांगली गोष्ट आहे, तर ह्याला क्वेश्चन मार्क आहे. असा जर विचार तुमच्या आमच्या मनामध्ये येत असेल तर तो सोडून द्यावा, कारण ही गोष्ट म्हणजे परिपक्व होण्यापूर्वीच त्याग किंवा अनासक्त होणे म्हणजे जबाबदारीपासून पळणे, ह्याला दुसरा कुठलाही शब्द नाही. म्हणून असं जर उदाहरण तुम्हाला कोणी देत असेल तर ताबडतोब सांगावा की सॉरी, भगवद्गीता हे शिकवत नाही. तर भगवद्गीता काय शिकवतं? कर्मयोग. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधना तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. हे मनुष्या, श्री विष्णूंच्या प्रित्यर्थ यज्ञ म्हणून जर तू कर्म केलं नाहीस तर हे कर्म नक्कीच तुला या भौतिक जगातल्या ज्या काही वासना आहेत, बंधनं आहेत, त्याच्यात तुला संपूर्णपणे 3 गुणांनी बांधून ठेवतं. पण तेच जर कर्म, नियत कर्म, आता हे कर्म कुठलं वेगळं कर्म नव्हे, जे आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज करतो, आणि याची उदाहरणं मी तुम्हाला देईन. तेच कर्म जर तुम्ही विष्णूंच्या संतोषार्थ जर केली तर तेच कर्म, म्हणजे काम तेच आहे, ऍक्टिव्हिटीज आर सेम, ओनली कॉन्शियसनेस इज डिफरंट. का मी करतो, का करावं, आणि त्या कर्मांची फळं मी कशा प्रकारे परत आणून देतो, तर ते जर मी केलं तर मी या कर्मबंधनातून मुक्त होईन, असा आशीर्वादच एका प्रकारे भगवंत या श्लोकामध्ये देत आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे, आता आपण इकडे बोलतोय, कोणी म्हणेल की दैनंदिन कर्म म्हणजे काय, तर आपल्याला जसं आपण म्हणतो, आपल्याला सगळ्यांनाच क्षुधा शांती लागते, पोट भरावं लागतं, जेवावं लागतं. तर जेवणाचं कर्म आपण प्रत्येक जण करतो, हो की नाही? पण जेवतो म्हणजे काय, तर आपण अनेक जे मार्केटमध्ये भाजीपाला, फळं, भाजी ह्या सगळ्या आणतो, त्याचे विविध पदार्थ बनवतो, आणि आपल्या जिव्हेच्या संतुष्टीसाठी आपण ते भक्षण करतो. पण भगवंत इकडे पुढे जाऊन सांगणार आहेत की असं जर तू विदाउट ग्रॅटिट्यूड करत असशील तर तू पापच खातोयस. का? कारण ह्या वनस्पती शास्त्राने कितीही जरी प्रगती केली, आज नॅनो टेक्नॉलॉजी आणि मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजीज येत आहेत, सायन्स खूप पुढे गेलेलं आहे, पण अजूनही प्रयोगशाळेमध्ये स्वतःहून एक तांदळाचा दाणा सुद्धा स्वतःहून बनता येत नाही, हे फॅक्ट आहे. तर तो कुठनं? तो जमिनीमधनं येतो. जमिनीत कुठनं आला? पर्जन्याद्वारे. पर्जन्य कोण निर्माण करतं? देवी देवता. देवी देवतांना कोणी शक्ती दिली आहे? ते भगवंताकडनं. म्हणजेच हे जे निसर्ग चक्र आहे त्यापासून, या संपूर्ण चक्राकडून आपल्याला हे जे अन्न सामुग्री आहे ती मिळते. आणि ती जर मी विदाउट बिंग ग्रेटफुल, म्हणजे मी ते भगवंत ज्यांनी आपल्याला दिलं त्यांना थँक्यू न म्हणता, त्यांना तो भोग न लावता मी जर भक्षण करेन माझ्या आनंदासाठी, तर मी ते पापच करेन. आणि हाच नेमका फरक आहे. मी हे साधं सोपं उदाहरण दिलं. अशी सगळी जी क्रियाकर्म आहेत, उदाहरणार्थ मी आता
माईकवर बोलतोय, जर हा माईक ह्याला काही म्हणजे हा वस्तूपासून बनलेला आहे, म्हणजे मेटल पासून बनलेला आहे, त्याला स्वतःचा काही अर्थ नाही. पण हाच माईक जेव्हा मी भगवंतांच्या सेवेमध्ये त्याला संलग्न करतोय, तर हाच माईकवर बोलणे हे एक भक्तिमय कार्य असू शकतं. आणि याच माईकचा उपयोग स्वतःच्या आनंदासाठी, गाणी वाजवा, स्वतःचा आनंद घ्या जर केला, तर मात्र, सॉरी थोडा डिस्टर्बन्स होतोय, कृपया म्यूट ठेवावे, तर मात्र तो कर्मबंधनास कारणीभूत होईल. हा एक सोपा सरळ संदेश भगवंत इकडे या सुंदर श्लोकामधनं देत आहेत. तर यज्ञ कर्म करणे म्हणजे प्रत्येक वेळेला ब्राह्मणाला बोलवून ते होम करणे, त्याच्यात आहुती देणं नव्हे, तर आपण जी कर्म दैनंदिन जीवनात करतोय तीच कर्म ह्या मागे कोण आणि त्याला मी अर्पण करून मग मी भक्षण करणे किंवा स्वतःसाठी वापरणे, ह्यालाच यज्ञ असं म्हटलेलं आहे. तर जी मी कर्म करतो ती भगवंतांसाठी करतो, त्याचे जे फल आहे ते मी भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण करतो. इतका साधा सोपा सरळ उपाय जर आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबू शकलो, तर भगवंतांना जो अभिप्रेत आहे कर्मयोग, तो आपण नक्कीच तसा कर्मयोगी बनू शकतो. तर हा सोपा एक सब्जेक्ट इकडे आपण विचार करतोय. तर 2 महत्वाचे शब्द आहेत, अनासक्त आणि कर्तव्य दक्ष. तर आपण नेहमीच कर्तव्यनिष्ठ राहायला पाहिजे. आपल्या स्वधर्माप्रमाणे कर्तव्य आहेत ती आपण करत राहायला पाहिजे, पण कशा पद्धतीने? फलांची अपेक्षा न ठेवता अनासक्तपणे. म्हणजे एखादा मासा जसा असतो, कधी माशाला तुम्ही शिंकताना बघितलंय का? माशा हा आपल्याला थोडासा पाण्याचा संसर्ग जास्त वेळ झाला, पावसात भिजलो तर शिंकायला लागतो, सर्दी होते. पण माशाला सर्दी होते का? पण तो तर संपूर्ण वेळ पाण्यातच बुडलेला असतो. म्हणजेच काय, मासा पाण्यात राहून ओला होऊन सुद्धा पाण्यापासून अफेक्ट होत नाही. त्याचप्रमाणे या भौतिक जगामध्ये राहून भौतिक जगामधली जी काही इंद्रिय तृप्तीची साधना अवतीभोवती आपल्या भोवती वेढा घालतायत, त्यामध्ये राहून सुद्धा मी अनासक्त राहू शकतो का, हा प्रश्न आपण इकडे विचारू शकतो. तर मात्र आपण एक उच्च प्रतीचे कर्मयोगी बनू शकतो. तर इकडे आता 8 वाजलेले आहेत. आपण अजूनही मध्यान्नामध्येच आहोत 3ऱ्या अध्यायाच्या. तर थोडक्यात अर्जुनाला प्रश्न पडतोय आता की बाबा रे, कर्मयोग तर सुंदर आहे, पण खरोखर अनासक्त होणं हे शक्य आहे का? आणि जे ते होऊ शकत नाही, ज्यांना अजूनही आसक्ती आहे, तर त्यांच्यासाठी सगळे दरवाजे बंद झालेत का? असा एक लौकिक अर्थाने प्रश्न पडणं खूप साहजिक आहे. आणि त्याच्या उत्तरात मात्र भगवंत आता पुढच्या भागामध्ये या योगाच्या पायऱ्या आपल्याला समजावणार आहेत. तर असं जरुरी नाही की आपण पहिल्याच, म्हणजे आज गीता वाचली, उद्या अनासक्त झालो आणि परवा आपण आत्मसाक्षात्कार मिळवला, तर असं होणार नाही. कारण जन्मजन्मांतरापासून आपण या बंधनामध्ये अडकलोय. तर अजूनही कदाचित हा संपूर्ण जन्म जाऊ शकतो. तर हा एक लॉंग टर्म ट्रॅव्हल आहे, प्रवास आहे. आणि या प्रवासात बरेच टप्पे आहेत. आणि हेच टप्पे आता आपल्याला पुढच्या भागामध्ये भगवंत सांगणार आहेत. त्याच्यात कर्मकांड म्हणजे सगळ्यात खाली जे आहे कर्मकांड, त्याच्यानंतर सकाम कर्मयोग, आणि मग सकाम कर्मयोगी कसा निष्काम कर्मयोगी होऊ शकतो, त्याच्यानंतर मात्र ज्ञानयोग, अष्टांग योग आणि मग शेवटी भक्ती योग. तर अशा पायऱ्या चढता चढता आपण संपूर्ण जो परिपक्व अवस्था आहे आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची, म्हणजे भगवंतांची प्रेमपूर्वक सेवा, तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. तर आज वेळेअभावी आपण इथेच आपण विराम घेऊ. पण जाण्यापूर्वी तुम्हाला एक विचार नक्कीच देऊन जाईन. आपण पुन्हा पुन्हा या गीतेमध्ये आणि आता या स्लाइडवर सुद्धा आपण पुन्हा पुन्हा हा शब्द ऐकतोय, योग 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 योग, आणि इंग्लिशमध्ये त्याला योगा योगा असं प्रोनाऊन्स केलं जातं. तर नेमकं योग म्हणजे काय, हा पण एक जसा धर्म, जसा आपण बघितलं आपला स्वभाव, तर त्याचप्रमाणे योग म्हणजे, योग हा संस्कृत धातू युज पासून म्हणजे जोडणे ह्याच्यापासून आलेला आहे. तर कोणाला जोडतो? म्हणजे लौकिक अर्थाने योग किंवा योगा म्हणजे आपण जसं आपण रामदेव बाबांकडनं ऐकतोय की पद्मासन घालून प्राणायाम करणे, आसनं करणे, ते झाले अष्टांग योगातला एक छोटासा भाग, यम नियम
आसनं, मग त्याच्यातले जी आसनं जे आहेत आणि नंतर प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, अष्टांग योगातल्या ज्या पायऱ्या आहेत त्यातली एक पायरी म्हणजे आसनं. तर तो योग किंवा योगा म्हणजे हा योग नव्हे. हा योग कसला? योग जोडणारा, जी जी पद्धती तुम्हाला भगवंतापर्यंत जोडते, आत्म्याला त्यांच्या चिरंतन स्वामीशी जोडते, हे योग. आणि हेच योग इकडे दर्शवले गेलेले आहेत. त्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. या सगळ्या पायऱ्या चढता चढता तुम्ही भगवंतांच्या दिशेनेच मार्गक्रमण करताय आणि शेवटी भक्ती योगातनं तुम्ही परत आपल्या भगवंतांशी, जे आपले मूळ स्वामी, आपले परमपिता, त्यांच्याशी आपण जोडले जाऊ शकतो. आणि म्हणूनच ह्या योगांच्या एक सुंदर प्रवासावर आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया. आणि इकडे आता आजचा जो गीतासारचा कार्यक्रम आहे तिकडे आपण एक स्वल्प विराम देऊया. थोडस आपण मागे पडलोय, काही हरकत नाही. आपल्याला कुठे म्हणजे शर्यत गाठायची नाहीये. थोडं हळू आणि कधी जास्त आपण थोडं पुढे जाऊ शकतो. आपल्याकडे 18 दिवस संपूर्ण कोर्स आहे. एखादा दिवस आपण एक्स्ट्रा सुद्धा घेऊ जर आपल्याला वेळ कमी पडला तर. त्यामुळे त्याच्यासाठी चिंता नको. तर चिंतन कशावर करावं? आपण आता आपल्या ह्या प्रश्नावर, मी कोण आणि मी जर आत्मा असेन, भगवंतांचा चिरंतन दास असेन, तर माझं या जीवनातलं कर्तव्य काय? तर ह्या प्रश्नावर आपण चिंतन करत आज आपण इकडे विराम देऊया. मी आपली संमती घेऊन आपण इकडे आज थांबूया. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. थँक्यू सो मच फॉर युअर पेशंट हिअरिंग. तर नेहमीप्रमाणे जर कोणाला लॉग आउट करायचं असेल, यू आर मोस्ट वेलकम. विल लुक फॉरवर्ड टू मीट यू अगेन. उद्या पुन्हा याच वेळेला आपण भेटायला उत्सुक असाल अशी प्रार्थना मी करतो. आणि ज्यांना कोणाला कंटिन्यू करायचं असेल, काही प्रश्न असतील, काही चर्चा असेल, काही अभिप्राय असतील, यू आर मोस्ट वेलकम टू. थँक्यू. हरे कृष्ण. कृष्ण म्हणजे थँक्यू सो मच फॉर द क्लास. तुझी चॅटमध्ये प्रश्न आहेत काही? मोहक कामत यांनी विचारले, हाऊ कॅन वी प्रॅक्टिस हेल्दी इमोशनल डिटॅचमेंट? सॉरी, हाऊ कॅन वी प्रॅक्टिस हेल्दी इमोशनल डिटॅचमेंट? हेल्दी, अच्छा, सॉरी मला अँटी ऐकू आहे. हेल्दी इमोशनल डिटॅचमेंट. हो, व्हेरी नाईस. म्हणजेच जर मराठीत जर आपण म्हटलं तर एक सशक्त रीतीने आपण अनासक्त राहायला कसं शिकावं, आणि खास करून इमोशनल प्लॅटफॉर्मवर, मानसिक स्तरावर. बरोबर ना? हाच प्रश्न आहे. येस. ओके. तुम्ही कुठे आहात ऍक्च्युली? अच्छा, ओके. सॉरी. येस. या, कॅन यू सी मी? येस. वंडरफुल. सो व्हेरी ऍप्ट क्वेश्चन. इनफॅक्ट हाच प्रश्न आणि ह्याच्या उत्तरादाखलच भगवंत कर्मयोग ह्याचं इकडे विवेचन करतायत. जसं आपण म्हटलं, मनाला काल हा असाच एक प्रश्न विचारला गेला होता की मनाला नियंत्रण कसं करावं. आणि खास करून मन जे आहे ह्याचं कार्यच, जसं आपण पुढे जाऊन चर्चा करणार आहोत की आपलं शरीराची संरचना कशी आहे. हे जे जड शरीर आहे ते पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, म्हणजे अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर. आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म शरीर जे आहे म्हणजे आत्मा म्हणजे मी, आणि माझ्यावर जसं आपण एक अंतवस्त्र आणि बाह्य वस्त्र घालतो त्याचप्रमाणे एक जे सूक्ष्म आवरण आहे ते म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार, आणि त्याच्यावर हे जड शरीराचं आवरण आहे. तर या आवरणात असताना, शरीरात वावरत असताना जे मन जे आहे त्याचं कार्य काय? फक्त इच्छा प्रदर्शित करणे. मला हे पाहिजे, मला ते नको, मला तसं पाहिजे, मला असं नको. फक्त इच्छा प्रदर्शित करणे, दुसरं काहीच नाही. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही समजून घेतलं तर मनाचं कामच हे आहे. मन म्हणजे काय? इच्छा प्रदर्शित करणे. हा, आता ती इच्छा तुमच्यासाठी चांगली आहे का वाईट हे मन ठरवत नाही. ते कोण ठरवतं? बुद्धी. तर बुद्धी जेवढी आपली स्ट्रॉंग असेल, म्हणजे कदाचित तुम्ही कालच्या काल का परवा आपण एक प्रश्नोत्तरामध्ये ही अनॉलॉजी दिली होती जी श्रील प्रभुपाद पुढे तात्पर्यामध्ये सांगतात की जसा एक रथावर सारथी आरूढ आहे आणि तो रथाचं सारथ्य करतोय, 5 घोडे उधळले जात आहेत, पण जर तो सारथी सक्षम असेल
आता त्या रथामध्ये बसणारा जो प्रवासी आहे तो कोण? म्हणजे आत्मा. म्हणजे पॅसेंजर इज वी. वी हॅव बीन ट्रॅव्हलिंग इन दिस चॅरियट रूपी शरीर. आणि शरीराच्या ड्रायव्हिंग सीट मध्ये कोण बसलाय? इंटेलिजन्स, बुद्धी. आणि बुद्धीने काय धरलेलं आहे? त्यांचे जे काय म्हणतात त्याला, शब्द आठवत नाही. हा, सॉरी, reins. Ha. So reins are like mind. So if mind is uncontrolled, all 5 horses म्हणजे कोण? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय हे आपल्याला पाहिजे त्या दिशेने उधळलेत. म्हणजे एक घोडा तिकडे चाललाय, मला ते खायचंय, मला ते बघायचंय, आणि हा घोडा चाललाय इकडे, मला इकडे जायचंय, तिकडे म्हणतोय. म्हणजे घरामध्ये पत्नी म्हणते की मला पिक्चर बघायला घेऊन जा, मुलगा म्हणतो मला क्रिकेट खेळायला घेऊन जा, पतीला वाटतंय की मी देवळामध्ये जाऊन प्रवचन ऐकावं. तर काय करणार? म्हणजे थोडक्यात काही क्षणातच तो रथ जो आहे तो पूर्णपणे विखरून जाणार. तर अशा गोंधळलेल्या अवस्थेत पहिली गोष्ट म्हणजे काय? सारथी जो आहे त्याला सशक्त बनवणे. आणि तो सशक्त कधी बनवेल? म्हणजे बुद्धीला आपण कसं स्ट्रॉंग करू? इनफॅक्ट या श्लोकाच्या म्हणजे या अध्यायाच्या अंतामध्येच भगवंत इकडे सांगतायत की बाबा रे, तू बुद्धी जी आहे, म्हणजे 4थ्या अध्यायात आपण ज्ञान योग, म्हणजे उद्याचा जो विषय होणार होता, ज्ञान कर्म संन्यास योग, त्याच्यातच भगवंत नेमकं हेच सांगतायत की बुद्धीला तू सशक्त बनव. कसं? तर शास्त्रांचं अध्ययन करून. जितकं आपण शास्त्रांचं अध्ययन करू, आणि खास करून भक्तांच्या स्वतः त्या अध्ययन करतात आणि त्याप्रमाणे वागतायत जीवनामध्ये, त्यांच्याकडे जेवढं आपण शिकू, त्याच्यावर विचार करू, आत्मपरीक्षण करू आणि थोडंसं त्या मार्गाने अनुगमन करू, तसा तसा हा जो सारथी आहे तो सशक्त होत जाणार आहे. आणि जसा तो सशक्त होईल तसा तसा तो ते जे रिन्स आहेत घोड्यांचे, तो चांगल्या प्रकारे पकडून ज्या वाटेला त्या प्रवासाला जायचंय त्याच वाटेने तो रथ घेऊन जाऊ शकतो. तर ही एक अनॉलॉजी जर आपण समजून घेतली तर वी हॅव टू बी रिअली असोसिएटिंग विथ बुक्स. खास करून भगवद्गीता आहे, भागवतम आहे, आणि श्रील प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला सगळ्या भाषामध्ये, म्हणजे जवळपास 28 भाषामध्ये अगदी सहज सोप्या समजेल अशा रचनेत आपल्याला ही पुस्तकं आज सुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे हजारो लाखो वर्षापूर्वी लिहिलेले वेद. असं म्हटलं जातं की 1 अब्ज श्लोक आहेत सगळ्या वेदामध्ये म्हणून, आणि आजच्या घडीला कालांतराने फक्त 7% ऑफ द स्क्रिप्चर्स आर एक्झिस्टिंग. 93% जे आहे ते ऑलरेडी कालातीत झालेलं आहे. पण नशिबाचा भाग असा की त्याच्यातले जे सर्वोत्तम आहेत ते राहिलेत, ते म्हणजे भगवद्गीता आणि भागवत पुराण. तर सुदैवाने, गुरुपरंपरेच्या सुदैवाने आपल्याकडे हे ग्रंथ आजही अवेलेबल आहेत. आपण ते उघडू शकतो, आपल्या भाषेत वाचू शकतो, आणि अशा सारख्या माध्यमातून आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. आणि त्याप्रमाणे जेव्हा आपण त्याच्यावर त्या मार्गाने आपण थोडंसं पुढे जाऊ तर नक्कीच मनावर, आणि जेव्हा आपण, तुम्ही म्हणता की इमोशनली अनासक्त जे राहणं, म्हणजे पावसात, म्हणजे पाण्यात राहून सुद्धा न भिजणं, जसं माशाचं मी उदाहरण घेतलं, त्याचप्रमाणे या जीवनात राहून सुद्धा आपण अनासक्त राहू शकतो. तर हेच मला तुम्हाला सांगायचंय. सो वी हॅव टू मेक अवर इंटेलिजन्स स्ट्रॉंगर. सो दॅट वे ऑफ being detached. So analyze everything very consciously and weigh the pros and cons and then take the decision. Yes, That's wonderful. the right way. Yeah. राईट. आणि आजचंच उदाहरण घ्या. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, डेफिनेटली यू माइट हॅव व्हिजिटेड और ट्रॅव्हल्ड इन ट्रेन्स, बरोबर? आता मी 4 वर्षापूर्वी कुठेतरी गावी गेलोय आणि ट्रेनमध्ये मला रिझर्व्ह तिकीट मिळालं. आणि रिझर्वेशनचं तुम्हाला माहिती आहे, आजकाल रिझर्वेशनची इतकी मारामारी असते. आपली सीट म्हणजे इतकी महत्वाची इन्फॉर्मेशन असते. A224 हा आपण विसरू शकत नाही त्यावेळेला. तर कल्पना करा, इमॅजिन की 4 years बिफोर वी हॅव बीन ट्रॅव्हलिंग अँड आय हॅव गॉट अ बोगी अँड अ पर्टिक्युलर सीट अँड आय एम व्हेरी कम्फर्टेबली ट्रॅव्हलिंग फॉर ऑलमोस्ट 12 hours. त्या जागेमध्ये मी 12 तास अगदी सुखाचे घालवले, आणि त्याच्यानंतर तो प्रवास संपला 4 वर्षापूर्वीचा. आता फास्ट फॉरवर्ड 4 वर्षानंतर आज तुम्ही बसलाय
तर गेल्या 4 वर्षामध्ये तुम्ही मला सांगा किती वेळा तुम्ही तो A12 बोगी आणि 24 नंबर सीट आणि त्या सीटवर किती छान मी बसले होते, कसा छान फॅन होता, एसी किती छान होता आणि किती सुंदररित्या मी ह्याच्याबद्दल तुम्ही किती वेळा विचार केलाय 4 वर्षामध्ये? 4 वर्ष काय 3 महिन्या आधीचा पण विचार नाही केला. बरोबर. का का बिकॉज यू न्यू व्हेरी वेल दॅट दिस इज इन माय स्टडी फॉर ओनली 12 hours. दिस इज नॉट ओन्ड बाय मी. That seat is allotted to me for traveling from one destination to other destination. More than that, it is no more important for me in my life. ज्या क्षणी मी त्या डब्यातनं उतरले त्या क्षणी माझा आणि त्या सीटचा संबंध संपला. जे काही प्रोप्रायटरशिप, प्रभुत्व किंवा जे इंटरेस्ट, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया और बर्थ वॉज गिवन टू मी फॉर दोज 12 hours इज फिनिश्ड विथ conclusion of my journey. तर हे जीवन, हेच उदाहरण जर तुम्ही आपल्या जीवनात जर बघितलं, श्रीमद भागवतम मध्ये एक सुंदर अनॉलॉजी दिलेली आहे आपल्या जीवनाबद्दल. म्हणजे समजू शकलो तर आपण खूपच जीवनाबद्दल वेगळा अनासक्त बुद्धीने आपण बघू शकतो. ते म्हणजे एक कल्पना करा, एक निसर्गरम्य ठिकाणी आपण गेलोय आणि नदीचा प्रवाह वाहतोय आणि नदीच्या पलीकडे आणि अलीकडे छान झाडं आहेत, वृक्ष आहेत. आणि ग्रीष्म ऋतूमध्ये असं होतं बऱ्याच वेळेला की पानं सुकू लागतात. तर एका झाडाचं पान सुकलेलं पान पाण्यात पडले आणि त्याच वेळेला थोड्या अंतरावर दुसरं एक झाड आहे, त्याचंही पान खाली पडतं आणि अशा प्रकारे 3-4 झाडांची जे काठावर आहेत त्यांची पानं खाली पडतात. आणि तुम्ही बघितलं असेल पाण्यामध्ये त्याला शास्त्रीय नियम आहेत. अशी जे हलके फुलके वस्तू असतात ते त्यांचं एक आकर्षण होतं आणि ते जवळ येतात. बरोबर. अशी 4 पानं 4 वेगवेगळ्या वृक्षांपासून उत्पन्न झालेली पानं जवळ येत आणि ती चिकटतात. आणि जोपर्यंत नदीचा प्रवाह संत वाहतोय तोपर्यंत पानं एकत्र प्रवास करतात. जणू काही ती एकमेकांना आधीपासूनच ओळखतायत आणि चिकटून आहेत. पण अचानक एक धबधबा येतो आणि ती पानं अशी काही पडतात की ती पुन्हा अशी सेपरेट होतात की परत मिळूच शकत नाही. Yes, can you imagine analogy? This is given in Bhagavatam. So same way is our family. मला माहित नाही माझ्या आईच्या गर्भात येण्यापूर्वी मी कुठल्या कुटुंबाचा पिता होतो, पुत्र होतो, भाऊ होतो, बहीण होतो, का पाळलेला कुत्रा होतो, हे मला माहित नाही. पण मी या मातेच्या गर्भात आलो. आता या गर्भात आल्यावर माझी एक माता, माझे एक पिता, माझे बंधू, माझ्या भगिनी, माझे आप्त, मामा, काका, सगळे जण जे आहेत त्या पानांप्रमाणे एका छोट्याशा, म्हणजे जर जीवन अनादी म्हटलं तर त्या दृष्टीने ही 60-70 वर्ष जी काय आपण जगतो एका फॅमिलीमध्ये, दे आर लाईक फ्यू मिनिट्स. आणि तेवढ्यासाठी आपण एकमेकांबरोबर चिकटून पळतोय. आणि जर मी समजून गेलो की हेच माझं जीवन आहे आणि माझे बाबा, माझी आई कायम माझे बाबाच होते आणि आईच होती आणि माझी मुलं पण कायमच माझी राहणार आहेत, ही जर आसक्ती मला निर्माण झाली तर किती दुःख मला भोगावं लागेल जेव्हा मृत्यू दाराकडे ठोठावून तुमचं दार ठोठावतोय. बरोबर ना? हेच एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. सो डेथ सेपरेट्स एव्हरीवन ऍज अ फॅमिली अँड वी नेव्हर नो की मी कुठल्या फॅमिलीत पुढे जन्माला येणार आहे आणि मी जेव्हा त्या जन्माला येईन तेव्हा माझ्या आदल्या फॅमिलीचं मला भागमूस लागणार नाही. सो त्याचप्रमाणे शास्त्र आपल्याला हा एक दृष्टी शेप देतात की बाबा रे, या जीवनात आहेस तोपर्यंत एखाद्या ट्रस्टी प्रमाणे, एखाद्या मोठ्या काय म्हणतात त्याला, मिळकतीचा ट्रस्टी जो असतो त्याच्याकडे सरकार असतात. म्हणजे तो जसं पाहिजे तसं पैसे तो त्या ट्रस्ट तो खर्च करू शकतो. पण ते पैसे त्याचे असतात का? नाही. त्याला कोणीतरी इंटरेस्टेड केलेले असतात आणि त्या छोट्याशा काळापर्यंत ऍज अ विश्वस्त म्हणून ते कार्यभार सांभाळतात टू फुलफिल द पर्पज ऑफ दॅट इन्स्टिट्यूशन. सो सिमिलरली हे शरीर आपल्याला भगवंतानी एका काही कारणासाठी दिलेलं आहे, म्हणून जन्म आहे. हा कुत्र्या मांजराचा जन्म नाही की जेणेकरून ज्याच्यात आपण फक्त मी कसं खाऊ, मी कसं पिऊ, मी कशी मुलं बाळ जन्माला घालू आणि माझं संरक्षण कसं करू, आहार, निद्रा, भय, मैथून, ह्याच्यातच फक्त जीवन माझं न दवडता ह्याच्याही पलीकडे जाऊन मी कोण, भगवंत कोण,
भगवंतांचं नातं काय, आणि मी कुठे होतो मृत्यूच्या आधी, जन्माच्या आधी, मृत्यूनंतर मी आहे, आणि या सगळ्या संसार चक्रात मी का अडकलेलो आहे, मी कसा बाहेर निघू, या सगळे प्रश्नांची उत्तरं मला शोधणं हा मनुष्य जन्माचं पहिलं कर्तव्य आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण ग्रंथांचं वाचन करू, समजून घेऊ, उदाहरणं, श्रील प्रभुपादांनी इतकी सुंदर उदाहरणं दिलेली आहेत, एनॉलॉजीज दिलेली आहेत, त्याच्यातनं आपण बोध घेऊन ही जी अनासक्ती जी म्हटलेली आहे, आसक्ती दूर करणे, तर नक्कीच आपण आपल्या जीवनात अनुभवू शकतो. So I hope this conversation has helped you up to certain extent as a starting point, and then you can continue your journey of detachment. Yes, Mataji, Moha Mataji. मला वाटतं सिग्नल आर वीक. Am I audible? Yes, you are audible. मला वाटतं माताजींकडून बहुतेक हा, त्यांचा फ्रीज झालाय स्क्रीन, सो आय थिंक शी वोंट बी एबल टू कन्वर्स. अजून पण प्रश्न आहेत. योगेश शिरसाने प्रभूंनी प्रश्न विचारलाय, हाऊ डू वी अचीव स्पिरिच्युअल डिसिप्लिन? ओके, योगेश प्रभू, वुड यू लाइक टू आस्क योरसेल्फ, थोड़ा कैन यू इलॅबरेट व्हॉट यू मीन बाय स्पिरिच्युअल डिसिप्लिन? येस सर, लाईक आता आपण हा क्लास करतोय 18 दिवसाचा, तर ते 18 दिवस वी आर इन्व्हॉल्ड, बट व्हॉट अबाउट आफ्टर 18 days? चांगला प्रश्न आहे. आमची इच्छा अशी आहे की हे जे आदान प्रदान आहे ते जन्म, कारण जसं मी म्हटलं की आपल्या कुटुंबामध्ये असं कल्पना करा की मला एखादा खजिना मिळाला, म्हणजे मी ऑफिसमध्ये आहे आणि अचानक मला काही शोध लागला आणि असा सुंदर खजिना माझ्याकडे मिळाला, तर मी इतका उत्सुक असतो की कधी मी माझ्या मुलांना जाऊन दाखवू, पत्नीला दाखवू आणि त्यांच्याबरोबर शेअर करू. बरोबर ना? एखादी सुंदर गोष्ट ऐकली किंवा एखादं प्रेरणात्मक संबोधन ऐकलं तर मी कधी एकदा जाऊन त्यांच्याशी शेअर करू असं मला होतं. त्याचप्रमाणे भक्ती आणि भक्ती मार्ग आहे की आपण हे सगळं मोठं कुटुंब, जे एकाच पित्याचे पुत्र आहोत सगळे, म्हणजे माता पिता कुठल्याही तुम्ही शरीरात असाल तर आपण एकाच पित्याचे पुत्र आहोत, आणि त्या अनुषंगाने हा भक्ती मार्गाचा जो सुंदर प्रवास आहे आपण एकत्र करू, ह्याच्यासाठी आम्ही नक्कीच उत्सुक आहोत. तर 18 days कोर्स इज जस्ट अ स्टार्टिंग पॉइंट, बट इफ कृष्णा विलिंग वी कॅन कंटिन्यू दिस जर्नी, दॅट इज अ फर्स्ट पॉइंट. आणि दुसरं म्हणजे जरी फिजिकली प्रॉक्सिमिटी, आता मला माहित नाही तुम्ही कुठे राहता आणि आपण कसे कंटिन्यू करू शकतो, वी आर प्लॅनिंग टू हॅव ऑनलाईन क्लासेस एव्हरी वीक फॉर रेस्ट ऑफ द इयर्स. अँड आता तर आपण एकदम समराइज व्हर्जन मध्ये गीता शिकतोय, पण नंतर आपण प्रत्येक अध्याय बाय अध्याय जाऊ, मग त्याच्यात काही थीम्स आहेत, त्याच्यातली थीम बाय स्टडी करू, आणि मग श्लोका बाय श्लोका सुद्धा जाऊ शकतो. आणि एक एक श्लोक श्रील प्रभुपादांनी इतके अप्रतिम तात्पर्य लिहिले, एक तात्पर्य आणि त्यातला एक पॅराग्राफ जरी घेतला तरी आपण 1-2 तास सहजपणे त्याच्यावर चर्चा करू शकतो. तर हे असीमित आहे, म्हणजे अनलिमिटेड नॉलेज आहे आणि याला काही एंड नाही. सो नक्कीच आपण हा प्रवास कंटिन्यू करू, आणि जरी आपण पर्सनली भेटू शकलो नाही कर्मधर्म संयोगाने, तरीही माझी प्रार्थना अशीच राहील भगवंतांप्रती की हा जो छोटासा स्पर्श झालेला आहे, परिस्पर्श, गीतेचा एक छोटासा इंट्रोडक्शन झालंय, that will keep you going on and then you can continue. There are so many books. प्रभुपादांनी जवळपास 80च्या पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली, छोटी छोटी पुस्तकं भगवद्गीतेवर आधारित, भागवतमावर आधारित. ती पुस्तकं आपण वाचू शकतो. जवळपासच्या इस्कॉन केंद्रामध्ये जाऊन भक्तांशी चर्चा करू शकतो. प्रसाद घरच्या घरी आपण जे काही खातो ते भोग लावून प्रसाद ग्रहण करू शकतो. काल आपण म्हणजे प्रश्नादाखल म्हटलं होतं ना, ABCD आठवत असेल तुम्हाला. A फॉर असोसिएशन, B फॉर बुक्स, C फॉर चॅन्टिंग, D फॉर डाएट. तर हा जो मंत्र आहे आपण कुठेही असू तरी आपण कंटिन्यू करू शकतो. सो देर इज नो वरी. इनफॅक्ट ह्याच अध्यायामध्ये नंतर भगवंत सांगतायत, नेहा विक्रमण नाशोस्ती प्रत्यय वायोन विद्यते स्वल्पमपि धर्मस्य त्रायते महतो भयात. म्हणजेच काय, या मार्गावर एकदा तू चालायला लागलास
थोडीशी छोटीशी जरी गोष्ट केलीस, एकदा हरे कृष्ण महामंत्राचा जप केलास किंवा एकदा भगवद्गीतेचं पुस्तक उघडलंस, तर ते वाया नक्कीच जाणार नाही. कायम स्वरूपी तुमच्या बरोबर असणार आहे. ती गोष्ट भौतिक विद्येची नाही. आज जरी मी मास्टर्स इन इंजिनिअरिंग केलं, डॉक्टरेट केलं आणि उद्या म्हातारा होऊन मृत्युमुखी पडलो, पुढच्या जन्मात जेव्हा जर मी मनुष्य जन्मी आलो, तर मला परत ABCD पासूनच सुरुवात करावी लागणार आहे. असं होणार नाही की बाबा रे, मी मागच्या जन्मी ग्रॅज्युएशन केलं, आता मला पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये ऍडमिशन द्या, मी कंटिन्यू करेन. असं कधीच होत नाही. पण आध्यात्मिक ज्ञानाचं तसं नाही. जरी आपण कल्पना करू की आज मी 18 दिवस कोर्स केला, अशी कल्पना करू, ऑफकोर्स असं होणार, पण काही कारणवश मी काहीच केलं नाही नंतर, तरीही हे जे ज्ञान जे आत्म्याने आत्मसात केलेलं आहे ते कायम स्वरूपी पुढच्या जन्मांतराबरोबर आपल्या बरोबरच राहणार आहे. आणि म्हणूनच त्याला आपण टेक्निकल शब्दामध्ये सुकृती म्हणतो. सुकृती म्हणजे काही अशी कर्म जी केलेली आहेत ती आपल्या प्रारब्धामध्ये ऑलरेडी लिहिलेली आहेत. आणि म्हणूनच कदाचित तुम्ही आणि आम्ही या कोर्समध्ये जॉईन झालोय, कारण आपल्या भोवती हजारो लोक आहेत, त्यांनी तो गीतेचा मेसेज वाचला नक्कीच असेल, व्हॉट्सअपमध्ये वर खाली करून तो चालला असेल, पण इच्छा नाही, कारण सुकृती नाही. पण ती सुकृती तुमच्याकडे आहे. कदाचित मागच्या जन्मी असंच काही संघ मिळाला असेल, म्हणून आपण आज या कोर्समध्ये आहोत आणि आपल्याला इच्छा आहे की या मार्गावर पुढे जावं. सो देर इज नो लॉस. ऑलवेज व्हॉट एव्हर वी गेन, एव्हरी मुवमेंट इज अ ब्लेसिंग फॉर अस, आणि इट विल कीप अस कंटिन्यू टू गो अहेड इन लाईफ. That is our prayers. Thank you, sir. Thank you, bro. Any other questions, comments? पुढचा प्रश्न जयंत प्रभूंनी विचारलाय. प्लीज डिस्क्राईब पॉवर ऑफ हरे कृष्ण महामंत्र. जयंत प्रभू, तुम्ही तुमचं दर्शन द्याल का 2 मिनिटं? खूप सुंदर प्रश्न विचारलाय. इज इट पॉसिबल फॉर यू टू ओपन अप व्हिडिओ? नसेल तर काही हरकत नाही, अनम्यूट तरी करू शकता, तुमचा आवाज तरी ऐकू. येस प्रभूजी. वंडरफुल. सो हरे कृष्ण महामंत्र, जसं मी म्हटलं, आपल्या मध्ये आपण जीवनामध्ये बरेच असे मंत्र वी वुड हॅव कम अक्रॉस. ओम नमः शिवाय आहे, जय जगदीश हरे आहे, किंवा ओम वासुदेवाय आहे. बरेच मंत्र आपण ऐकतो, जपतो. पण खास करून प्रत्येक युगामध्ये एक तारक मंत्र असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे 4 युगांचं सायकल आहे, कुठले 4 युग आहे तुम्ही सांगू शकाल? त्रेतायुग. हा, व्हेरी गुड. सतयुग. सत्ययुग, व्हेरी नाईस. कलियुग. कलियुग आणि द्वापरयुग. हा, वंडरफुल. बघा इकडे छान श्रोते आहेत इकडे. सत्य, त्रेता, द्वापर, कली. तर युगांची, प्रत्येक युगामध्ये असणाऱ्या लोकांची लक्षणं पण वेगवेगळी असतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर सत्ययुगामध्ये ज्या वेळेला लोक वावरतात त्यांचं जे आयुष्य जे आहे ते साधारणपणे ऑन अन ऍव्हरेज इट वुड बी 1 लाख इयर्स. कल्पना करू शकतो? कदाचित नाही, पण कल्पना करावी, कारण शास्त्रामध्ये दिलेलं आहे. पण जसं जसं युग पुढे जातं तसं तसं त्याचा ह्रास होतो. तेच त्रेतायुगामध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांची साधारण अवधी जी आहे ती 10,000 वर्ष होते. तेच द्वापर युगामध्ये जेव्हा जन्म घेतो माणूस, तेव्हा त्या युगामधल्या व्यक्तींची ऍव्हरेज अवधी जी असते आयुष्याची ती 1000 वर्ष असते. आणि तेच कलियुगामध्ये जेव्हा जन्माला येतो तेव्हा ऑन अन ऍव्हरेज 100 इयर्स. आणि जसं जसं युग संपत पुढे पुढे जातं तसं तसं त्याचा ह्रास होत जातो. म्हणूनच आज आपण ऑन अन ऍव्हरेज वी कॅन से 70-80 इयर्स. तर मी हे तुम्हाला का सांगतोय, तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने, प्रत्येक युगामध्ये जशी लक्षणं वेगळी असतात त्याचप्रमाणे युगधर्म सुद्धा वेगळा असतो. म्हणजे काय युगधर्म म्हणजे काय? त्या युगामध्ये राहणाऱ्या लोकांना एक विशिष्ट मार्ग भगवंतांच्या प्राप्तीसाठी, आत्मसाक्षात्काराच्या प्राप्तीसाठी अधोरेखित केलेला आहे, कारण त्यांची लक्षणं तशी आहेत. आता तुम्ही विचार करा, त्या काळातले ऋषी मुनी, आपण किती गोष्टी ऐकलेल्या आहेत. वशिष्ठ मुनी, विश्वामित्र मुनी, मोठे मोठे मुनी, ते हजारो हजारो वर्ष तपश्चर्या करतात, अशी आपण ऐकल्यात ना गोष्टी. कसं बरं करू शकतात? कारण त्यांचं आयुष्यच तेवढं मोठं असायचं. म्हणून
सत्ययुगाचा युगधर्म हा आहे की तपश्चर्येद्वारे, योगाद्वारे जे आपल्या हृदयात परमात्म्या रूपाने भगवंत वास करतात त्यांच्यावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करून हजारो लाखो वर्ष तुम्ही तपश्चर्येच्या मुद्रेमध्ये तुम्ही ध्यान करू शकता. म्हणून ध्यान करणे हा सत्ययुगाचा युगधर्म आहे. आता थोडस खाली येऊ. कुठलं युग आहे? त्रेतायुग. बरोबर. त्रेतायुग आयुष्य थोडं कमी होतं आणि त्रेतायुगाचा हे युगधर्म जो आहे तो आहे यज्ञ कर्म करणे. म्हणजे जे फायर सॅक्रिफायसेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मंत्रोच्चारण करून आपण अग्नी प्रवर्त करतो आणि त्या अग्नीद्वारे भगवंतांना भोग अर्पण करतो. आणि असे यज्ञ कर्म करून आपण भगवंतांना प्रसन्न करून आपण आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकतो. आणि म्हणूनच आधीच्या काळी आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो ना, ऋषीमुनी यज्ञ कर्म करायचे. सो त्रेतायुगामध्ये युगधर्म जो आहे तो यज्ञ करणे, फायर सॅक्रिफायसेस. द्वापर युगामध्ये अजून थोडासा ऱ्हास होतो आयुष्याचा. यज्ञ कर्म करण्याला तसे ब्राह्मण पण पाहिजेत. आजकालचे ब्राह्मण असतात ते काडेपेटी लावून सुद्धा अग्नी प्रज्वलित होत नाही. त्या काळी फक्त मंत्रोच्चाराने, कारण अग्नी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मृत्युमुख पावल्यावर एक वेगळा अग्नी बोलवावा लागतो. जन्माला आल्यावर जे यज्ञ करतात तो वेगळा अग्नी असतो. तर त्याच प्रकारे ब्राह्मण जे असतात, त्या काळाचे ब्राह्मण जे होते इतके योग्य ब्राह्मण होते की मंत्रोच्चाराने अग्नीला प्रवेश करू द्यायचे यज्ञकुंडामध्ये. सो तशा काळामध्ये द्वापर युगामध्ये विग्रह पूजा म्हणजे भगवंतांच्या मूर्तींची स्थापना करून मोठमोठी मंदिरं बांधून त्यांची अर्चना करणे, अर्च विग्रहांची सेवा करणे, दॅट वॉज द मेथड फॉर द्वापर युगा. सो जयंत प्रभू, थोडीशी उजळणी करायची झाली तर सत्ययुगामध्ये काय होता युगधर्म आठवू शकेल? योग प्रभूजी. तपश्चर्या. बरोबर. त्रेतायुगामध्ये यज्ञ करणं. व्हेरी गुड, वंडरफुल. द्वापर युगामध्ये विग्रह सेवा, मंदिरामध्ये स्थापना करून अगदी षोडशोपचारे पंचरात्रिका विधी ज्याला म्हणतात त्या विधीद्वारे विग्रहांची, रामाची म्हणा कृष्णाची म्हणा, त्यांचे विग्रह स्थापन करून सेवा. म्हणून आज सुद्धा तुम्ही बघाल द्वापर आणि कलियुगामध्ये फक्त 5000 वर्ष गेली, पण आज सुद्धा मोठी मोठी मंदिरं जी द्वापर युगामध्ये बांधली गेली होती. श्रीरंग मंदिर बघितलं, अख्खं शहर मंदिराच्या आत आहे. 7 भिंती आहेत आणि त्याच्यात अख्खं शहर वसलेलं आहे. तर त्या काळचे राजे असे मोठे मोठे मंदिरं निर्माण करून प्रजेसाठी फॅसिलिटीज निर्माण करायचे, जेणेकरून ते विग्रह सेवेमध्ये संलग्न होऊ शकतात आणि आध्यात्मिक कर्तव्य पूर्ण करू शकतात. तर आता प्रश्न आहे आपल्या आणि आमचा आणि तुमचा, आपण कुठल्या युगामध्ये आहोत? कलियुगामध्ये. आणि कलियुगामध्ये मात्र लक्षणं जी आहेत ती चांगली नाही. भागवतम मध्ये खूप चांगल्या प्रकारे कलियुगातल्या व्यक्तीची लक्षणं दिलेली आहेत. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मंद सुगंध मतयो मंद भाग्य इति धृता अशी भविष्यवाणी करून ठेवलेली आहे. म्हणजेच काय, कलियुग, आता तुम्ही मला मॅच करून सांगा की जुळतात का नाही जुळत. म्हणजे तुमच्या आमच्यासाठी नाही म्हणत मी, पण इन जनरल मी तुम्हाला नाही म्हणत आहे. मंद म्हणजे काय? सुमंद म्हणजे अल्पायुषी. सुमंद मतय. मंद भाग्य म्हणजे नशीब फुटलेलं, नेहमीच नशीब. मंद भाग्य उपधृता म्हणजेच कायम कलह प्रिय, कुठल्या ना कुठल्या वादामध्ये भांडणामध्ये नेहमी अडकलेले असतात, गोंधळलेले असतात. तर कॅन यू रिलेट टू दीज प्रिन्सिपल्स इन कलियुगा? येस प्रभूजी. सभोवताली दिसतात. येस प्रभूजी. सो देशामध्येच नव्हे, राज्यामध्ये नव्हे, समाजामध्ये नव्हे, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आणि आपण स्वतः नेहमी कसला ना कसला एक कलह चालूच असतो. तर अशा कलियुगातल्या व्यक्तींसाठी नारद मुनी व्यासदेव नारद मुनींना विचारतात की बाबा रे, अशा मंद भाग्य, मंद लोकांना कुठला युगधर्म अभिप्रेत आहे ना? ते एका ठिकाणी बसून तपश्चर्या करू शकतात. जर मी
सांगितलं, चला आता पुढची 5 मिनिटं पद्मासन घाला, डोळे बंद करा, हात जोडा आणि आपल्या परमात्म्यावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करा. किती लोक करू शकतील? नाही सगळ्यात करू आधी शकत सर. पद्मासन घालणं म्हणजेच एक मोठं कार्यक्रम होऊन बसेल. स्पॉन्डिलायटिस, पाठ दुखते, डोकं दुखते, शक्य नाही आपल्याला, बरोबर ना? ना आपलं शरीर साथ देतं. यज्ञ कर्म करणं म्हणा तर तसे ब्राह्मण नाहीत आणि तसं तूप पण राहिलेलं नाही. आजकाल तूप घातलं तरी अग्नी प्रज्वलित होत नाही, कारण इतकं मिश्रण आणि भेसळ झालेलं आहे. सो तशा सामग्री सुद्धा नाही. आणि विग्रहांची पूजा होऊ शकते, पण आपल्या सामान्यांसाठी नाही, पण सगळ्यांनी एकत्र येऊन केलं तर कदाचित आपण छान देऊळ बांधू शकतो. जसं इस्कॉननी 700च्या वर मंदिरं बांधली आहेत अख्ख्या जगभरामध्ये. पण तेही थोडंसं आवाक्य बाहेर आहे. तर घरी राहून आपण आहे त्या सेवे करता करता काय करावं, तर ही गोष्ट कलिसंतरण उपनिषदामध्ये सांगितली गेलेली आहे. तर त्याच्यात सांगितलं गेलंय की बाबा रे, कलियुगांच्या लोकांसाठी एकच मार्ग, तो म्हणजे महामंत्राचा जप करणे. कलेर दोषो निधेराजन अस्ति एक महत् गुणा, असं सांगितलं गेलेलं आहे भागवत पुराणामध्ये. कलियुगामध्ये सगळे दोष असले तरी एकच महान गुण आहे, तो म्हणजे सगळ्यात प्रभावी उपाय आणि सगळ्यात सोपा उपाय हा कलियुगातल्या लोकांना गिफ्ट देण्यात आलेला आहे, बक्षीस देण्यात गेलेला आहे. तो म्हणजे काहीही इन्व्हेस्टमेंट नाही, फक्त आहे त्या जागी शांत बसणे. आपली जी वाणी आहे त्याच्याने काय, देर इज नो नथिंग टू स्पेंड. तुम्हाला काही करावे लागत नाही, कुठलाही आश्रम बांधावा लागत नाही, कुठलेही यज्ञ कर्म काही नाही. काय करायचं तर फक्त हरे कृष्ण, सगळ्यांनी म्हणा माझ्या मागे हात जोडून, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे हरे राम राम हरे राम 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 हरे हरे. इति षोडशक नामनाम. हे फक्त 16 शब्दांचा उच्चार करून तुम्ही कलियुगासारख्या समुद्राला पार करू शकता. आता कदाचित आपल्याला विश्वास किंवा श्रद्धा नसेल की बाबा फक्त 16 शब्दांचं उच्चारण करून मी आत्मसाक्षात्कार नक्कीच प्राप्त करू शकेल का? तर ह्याचं उत्तर मी असं देईन की पहिलं तर आपले जे गुरु परंपरेमध्ये जे साधू आहेत, शास्त्र आहेत, त्यांनी हाच मार्ग दिलेला आहे. म्हणून आपल्याला थोडा तरी श्रद्धा आपण ठेव आणि त्याच्यावर सुरुवात करावी लागेल. जसं आपण एखाद्या BST बसमध्ये चढल्या ड्रायव्हरकडे जाऊन विचारतो का की बाबा रे, आधी तुझं लायसन्स दाखव, तू जर अधिकृत ड्रायव्हर असशील तरच मी बसमध्ये चढेन, नाहीतर उतरीन. कधी केलंय का आपण? किंवा रेल्वेमध्ये चढताना लोकोमोटिव्हच्या पळत पळत आपण गेलोय, अरे अरे तो ड्रायव्हर थांबा, तुमचा आय कार्ड दाखवा तरच मी ट्रेनमध्ये चढेन. नाही, आपल्याला माहिती आहे की ही अधिकृत बस आहे, आपण चढूया आणि एक छोटासा विश्वास आहे की आपण त्या मार्गावर पुढे जाऊ शकतो. त्याचप्रमाणे थोडीशी श्रद्धा ठेवून आपण हा हरे कृष्ण महामंत्राचा जप आपल्या जीवनामध्ये प्रवेश करून देऊ शकतो. आणि जसं आपण जप करू तसा जसं शास्त्रामध्ये म्हटलंय की आध्यात्मिक आहे नाही, तर हरे कृष्ण महामंत्र हा जो आहे तो आध्यात्मिक ध्वनी आहे. तर नक्कीच हृदयाला भिडेल ह्याची शाश्वती आपल्याला देतात. म्हणून इंग्रजीमध्ये म्हणतात ना, प्रूफ ऑफ पुडिंग. सॉरी, मला वाटतं थोडंसं म्यूट ठेवा प्रभूजी तुम्ही, देयर लॉट ऑफ डिस्टर्बन्स. हा, थँक्यू प्रभू. सो यू कॅन स्टील हिअर. सो मी म्हणत होतो की प्रूफ ऑफ पुडिंग इज इन द इटिंग. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपण जपाच्या बद्दल भरपूर ऐकू, श्रवण करू, पण जोपर्यंत आपण करून त्याला अनुभव करणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा जो साक्षात्कार आहे तो होणार नाही. आणि म्हणूनच मी सगळ्यांनाच, तुम्हालाच नाही पण जयंत प्रभूंच्या द्वारे सगळ्यांना जे कॉलवर आहेत त्यांना सगळ्यांना मी विनंती करेन की 24 तासातले फक्त 10 मिनिटं बाजूला ठेवा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ह्या 16 अक्षरी मंत्राचा जप तुम्ही करा 10 मिनिटं आणि मग तुम्ही स्वतःच अनुभवू शकाल की आपल्या जीवनात हळूहळू परिवर्तन हे नक्कीच होणार आहे. सो खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. येस अर्चना माताजी, सॉरी मी जरा उत्तर संपून मग तुमच्या प्रश्नाकडे वळणार होतो, पण यू कॅन नाव काइंडली आस्क.
So Jayant Prabhu, did you get answer? Hare Krishna mantra is Maha Mantra. It's not ordinary Maha Mantra, and it is a Tarak mantra for Kali Yuga. आणि कलिसंतरण उपनिषदात हरे कृष्ण प्रभूजी. येस येस अर्चना माताजी. हरे कृष्ण. मी इस्कॉन मध्ये ग्रुप मध्ये जॉईंट पण आहे आणि रोज भगवद्गीता पण वाचते. खूपच छान. हो, आणि महामंत्र पण रोजच म्हणते. तरी पण मनात एक टेन्शन सारखं वाटतच असतं. ते कसं काय दूर होऊ शकतं असा माझा प्रश्न आहे. बरोबर आहे. माझा तुम्हाला एक प्रतिप्रश्न आहे तुमच्या प्रश्नादाखल. कधी असा प्रसंग आलाय की तुम्ही एखादं तुमची खोली आहे ज्याच्यात तुम्ही खूप दिवस किंवा खूप महिने प्रवेश केलेला नाहीये. एखादं आपलं गावचं घर म्हणा किंवा कुठली असं स्थान आहे ज्याच्यात आपण राहायचो पण आता बरेच काळ गेलो नाही आणि खूप दिवसांनी आपण जेव्हा द्वार उघडतो तेव्हा सगळीकडे धूळ 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 उडलेली असते. बरोबर, सगळं धुसर दिसतं. आणि जसं जसं आपण तिकडे हो बरोबर, म्हणजे झाडू मारायला लागतो, साफ करायला लागतो, तर ती धूळ साफ व्हायच्या ऐवजी अजून अजून वर उडायला लागते. बरोबर ना? बरोबर. हा, तर बरोबर. असाच अनुभव आपण जेव्हा जप करायला लागतो तेव्हा श्री कृष्णाने चैतन्य महाप्रभूंच्या अवतारात म्हटलेलं आहे, चेतो दर्पण मार्जनम भव महानिर्वापणम. चेतो दर्पण मार्जन हा जो हृदयाचा आरसा रूपी जे आपलं हृदय आहे, अंतःकरण आहे, त्या अंतःकरणामध्ये ह्याच जन्मात नव्हे पण जन्मजन्मापासून आपण जे भोग भोगत आलो आहोत भौतिक बंधना भौतिक जगामध्ये, आणि हे जे 6 शत्रू ज्याचा आज आपण वेळेअभावी चर्चा करू शकलो नाही. पहिला सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे काम. सो काम, क्रोध, मोह, मात्सर्य, द्वेष, हे सगळे जे 6 मनाचे जे शत्रू म्हणतात, हे ह्यांनी भरपूर आपल्या हृदयावर राज्य केलेलं आहे. 1 महिना 2 महिने नव्हे, 2 जन्म नव्हे, कदाचित जन्म जन्मांतरापासून त्यांनी राज्य केलंय आपल्या हृदयावर. आता अचानक तुम्ही एक अस्त्र असं काढलं तर ते शत्रू ओव्हरनाईट नेस्तनाबूत होतील का? तर नाही, त्याला वेळ लागेल. तर म्हणूनच जेव्हा आपण जप करतो म्हणजे काय, हृदयाचं शुद्धीकरण करायची सुरुवात करतो. आणि ज्या प्रकारे जेव्हा आपण झाडू मारतो तेव्हा सगळी धूळ उडायला लागते, त्याच प्रकारे जेव्हा आपण जप करायला लागतो तर ह्या सगळ्या ज्या हृदयामध्ये ज्या भावना आणि हे कामवासना ज्या दडून राहिलेल्या आहेत अचानक बाहेर यायला लागतात. किंचित की आम्हाला आता जागा नको, आम्हाला इकडनं जायचंय, पण त्याला वेळ दिला पाहिजे. आपल्याला पेशन्स असलं पाहिजे. जर इतके जन्म वाट बघितली औषध देण्यासाठी, तर आता औषध घेतल्यावर लगेच आराम मिळणार का? नाही, त्याला पथ्य पाणी सगळं करावं लागेल. आणि औषध सुद्धा डॉक्टर जेव्हा सांगतात ना की हा 5 कोर्स आहे, 15 दिवसाचा कोर्स आहे, पहिला डोस घेतला आणि मी बरा झालो असं होतं, तर तो तुम्हाला डोस पण कंटिन्यू करावा लागेल. नाही, पथ्य पाणी आहे ते पण करावं लागेल. बरोबर. जर तुम्ही व्यवस्थित केलं की आज घेतलं उद्या औषध घेतलंच नाही, किंवा परवा एकच गोळी घेतली त्या 13-10 गोळ्या एकत्र घेतल्या, तर असंही चालणार नाही. नियमित जसं प्रभुपादांनी रोज 16 माळा जप करावा कमीत कमी, तर तसा एक जो काही आपण नियम ठरवला, 1 माळा करीन, 2 माळा करीन, तर अशा प्रकारे नियमितप्रमाणे. आणि पथ्य काय? हा झालं, हे झालं औषध, पण पथ्य काय? आता तुम्ही भक्त आहात ना ऑलरेडी, इस्कॉन मध्ये करतात, सांगा बरं सगळं. हा, महामंत्र म्हणायचं. हा, हरे कृष्ण महामंत्र जर औषध जर समजलं, तर पथ्य पाणी काय या रोगाला, भवरोगाला? पथ्य पाणी म्हणजे भक्तांचा संग, भक्तांचा संग करणे, नियमित संग करणे, सत्संग करणे, ग्रंथांचं वाचन करणे नियमितपणे, प्रभुपादांचा एक तात्पर्य रोज न चुकता वाचणे, आणि प्रसादाचं ग्रहण करणे, संतोष करणे, चांगला व्यायाम करणे, प्राणायाम करणे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वधर्म आणि सनातन धर्म. सनातन काय? हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे.
युगधर्माप्रमाणे. आणि स्वधर्म म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी जसं भगवंतांनी सांगितलंय, आपल्या शरीरासाठी ज्या गोष्टी आहेत त्यांचं संतुलन ठेवणे, हो जगणे. तर हे पथ्य आणि औषध दोन्ही जर आपण चालू केलं तर इट्स मॅटर ऑफ टाइम. आता हो, परिणाम आपण वाट भेटतो. बघितली या जन्मात, थोडी वर्ष तर वाट बघूच शकतो आपण. बरोबर. पेशन्स ठेवून आपण त्या मार्गावर चालत राहणे. आणि हो आपण सत्संगमध्ये असू तेव्हा आपल्या सभोवतालचे जे भक्त मंडळी आहेत ते आपल्याला प्रोत्साहन देत राहतील की बाबा रे, आम्ही पण त्याच मार्गात आहोत. बरोबर ना? कधी कधी परदेशात जातो आणि एखादा आपल्याला पुणेकर भेटतो किंवा महाराष्ट्रीयन भेटतो, किती आनंद होतो म्हणजे आपल्या ह्याच्यातला. तर तशाच प्रकारे जेव्हा भक्त एकत्र येतात, एकत्र मिळून जप करतात, वाचन करतात, सत्संग करतात, कीर्तन करतात, नृत्य करतात, तेव्हा तो उत्साह जो आहे तो द्विगुणित होतो किंवा आपला माणूस आपल्याला भेटतो. आणि अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे हे जीवन जगून स्वार्थ आणि परमार्थ म्हणजे स्वधर्म आणि तुमचा जो निरंतर धर्म आहे तो पूर्णपणे आपण त्याची सांगड घालू शकतो. तर माझी प्रार्थना एवढीच असेल अर्चना माताजींना की वी शुड कॅरी ऑन. आपल्याला आपल्या सुदैवाने हा मार्ग सापडला आहे, तर आपण त्या मार्गावर चालत राहणे हेच आपलं कर्तव्य आहे. बरोबर ना? हो बरोबर. फलाची अपेक्षा ठेवायची नाही, कृष्णाने आधीच सांगितलंय ना. खूप आनंद होत आहे. येस. हा, की जेव्हा मी विदेशात होते तेव्हाच मला सत्संग आणि हे सगळं भगवद्गीता वगैरे म्हणजे आमच्या इस्कॉनच्या ग्रुपमध्ये मी जॉईन झाले होते. सो मला तिकडे हरिकृष्ण हे सगळं भगवद्गीता वगैरे तिकडेच मिळालं. आणि मी खूप लकी आहे की आपल्या देशात नसून परदेशात सुद्धा मला हे सगळं म्हणजे प्रभूंची सेवा करायला खूप आनंद होत आहे. वंडरफुल वंडरफुल. थँक्यू सो मच. आज श्रील प्रभुपादांच्या कृपेने आपल्या प्रत्येक देशात, प्रत्येक मोठ्या शहरात इस्कॉनचं सेंटर आहे, मंदिर आहे. आणि सगळे भक्त आज गीतेचं, एकच गीता एकच भागवतम, आणि त्याचं चांगल्या प्रकारे आपल्या जीवनात अनुसरण करतात. म्हणून कुठेही गेलात तरी तुम्हाला भक्तांचा संघ नक्कीच मिळेल. सो जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. थँक्यू माताजी. येस, अजून कोणाचा काही प्रश्न? धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. चॅटवर एक शेवटचा प्रश्न आहे. सुमित्र सहदेवदास यांनी विचारले. सहदेव, आपण सध्या बाह्य रूपाने भक्त दिसतोय, पण आंतरिक अंतकरणाने कधी एकरूप होणार? प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना प्रभूजी, तसंच आहे. आणि तुम्ही प्रश्न विचारला तो खूपच ऍप्ट आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की सोशल म्हणा किंवा काही म्हणा, आपण बाह्य दृष्टीने, जसं मी आता तिलक लावलाय, कटिमाळा घातलीये, पण जर मी माझ्या आतून, जर मी अंतकरणापासून जर सिन्सिअरली मी जात नसेल, तर जसं तो फोटोमध्ये दाखवला होता ना, मिथ्याचारी जसं भगवंत म्हणतात, तर बाह्य दृष्टीने मोठा संन्यासी दिसतोय पण आतनं संपूर्णपणे व्यभिचारी आहे. तर अशी परिस्थिती उद्भवणं खूप नैसर्गिक आहे कलियुगामध्ये. आणि माझं सांगणं हेच आहे की त्याला औषध एकच, जे आत्ताच आम्ही सांगितलं, औषध घेत राहणे आणि पथ्यपाणी करणे. म्हणजेच जितकं आपण भक्तांच्या संगतीत राहू आणि सिन्सिअरली जे श्रवण आहे, जसं अर्जुनाने अगदी नम्रपणे स्वीकार केला भक्ता कृष्णाच्या इन्स्ट्रक्शनचा, तसं आपण जे काही आपले गुरुजन सांगतात, प्रभुपादजी सांगतायत, त्याप्रमाणे आपण त्याच्यावर मार्गक्रमण करत राहिलो तर हळूहळू हे जे काम, क्रोध, लोभ, मोह जे आहेत, हळूहळू एक शत्रू आपला किल्ला सोडून निघून जातील आणि त्याची जागा मात्र भगवंत आणि त्यांचे सुंदर लीला आणि त्यांचे श्रवण ती जागा घेतील. तर जसं आपल्याला म्हणजे उदाहरण जसं आपण म्हणतो ना की शुष्क भाकरी खाणाऱ्या माणसाला जेव्हा गुलाबजामुनची चव लागते तेव्हा तो भाकरीकडे ढुंकून बघत नाही. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात जेव्हा हा हायर टेस्ट ज्याला म्हणतात की भगवंतांच्या सुंदर नामाचा जप करून जी रुची निर्माण होते, ती रुची जशी जशी आपल्या जीवनात प्रवेश करेल, आपल्या जिभेवरनं आपल्या हृदयात प्रवेश करेल, तसे तसे हे हृदयातले जे कल्मश आहेत ते दूर होत जातील.
आणि अंतर्बाह्य म्हणजे बाहेर आणि आत आपण वेगळे असणार नाही. आता तुम्ही म्हणताय ते कदाचित शक्य आहे, बाह्य दृष्टीने तर आपण स्वीकार केला आणि तेही महत्वाचं आहे, पण अंतर्गत क्लिनिंग पण तितकंच महत्वाचं आहे. आणि जसं आपण पुढे जाऊ या मार्गावर तसं इंटरनल क्लिनिंग विल ऑल्सो टेक प्लेस. एव्हरी टाइम वी पिकअप द बीट बॅक देर इज अ क्लेन्सिंग. सो हा प्रवास आहे आणि डेस्टिनेशन आपल्या दृष्टिक्षेपात आहे. सो प्रवास चालू ठेवणे, जसं आता भगवंतांनी याच अध्यायात सांगितलं ना, अनासक्त राहून कर्म करत राहा, तर त्याचप्रमाणे आपली भक्ती कंटिन्यू करणे हाच आपल्या हातात मार्ग आहे आणि त्या श्रद्धेने आपण पुढे जाऊ शकतो. सो दॅट इज व्हॉट आय कॅन से. सुमित्र सहदेव प्रभू, थँक्यू सो मच. हरे कृष्ण. वुड यू लाईक टू से समथिंग? तुम्हाला काही सांगायचं होतं? येस. हरे कृष्ण प्रभूजी, मी एक फक्त विचारू? येस विचारा प्रभूजी. तुम्ही जसं म्हणालात की 10 मिनिटं तरी आपण 24 तासातले द्यायला पाहिजे. अपार्ट फ्रॉम द 10 मिनिट्स, सपोजिंग आय एम ड्रायव्हिंग और झोप लागत नाहीये, तर बेडमध्ये पडल्या हे मंत्र महामंत्र जप केला तरी चालेल? येस. जसं मी म्हटलं ना, कलियुगातल्या लोकांची लक्षणं इतकी म्हणजे काय म्हणतात त्याला, दयनीय आहे अवस्था, म्हणून त्यांना सगळ्यात जे करुणेचे हकदार आहेत त्यांना सगळ्यात प्रभावी अस्त्र दिलं जात आहे. तर हरे कृष्ण महामंत्र हा असा मंत्र आहे की तुम्ही म्हणतात जळी स्थळी काष्टी पाषाणी, जसं म्हणतो आपण, झोपताना उठताना चालताना बोलताना कसंही हरे कृष्ण महामंत्राचा जप केला तरी त्याचा इम्पॅक्ट होणारच आहे. पण खास करून असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजे सकाळच्या वेळेला जेव्हा सगळं वातावरण अगदी दिव्य असेल, आध्यात्मिक असेल, जास्त डिस्टर्बन्स नाही, सकाळी जर लवकर उठू शकलात, म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या 2 तास आधी शक्य असेल तेवढं, आणि त्या काळामध्ये जर जप केला तर त्याचा परिणाम जो आहे तो द्विगुणित होतो. तो खूप चांगल्या प्रकारे आपण आत्मसात करू शकतो. बट दॅट डझंट स्टॉप यू टू चॅन्ट एनी टाइम. तुम्ही कुठल्याही स्थितीमध्ये हरे कृष्ण महामंत्राचा जप करू शकता, ही एक गोष्ट. आणि जेव्हा तुम्ही जप करता त्याच्या व्यतिरिक्त जसं आपण म्हटलं औषध आणि पथ्य, तर खास करून मी काल पण मी बघितलं तुम्ही ड्रायव्हिंग करत होता, परवा पण ड्रायव्हिंग करत होता, तर इट सीम्स दॅट यू हॅव टू रिटर्न फ्रॉम युअर ऑफिस वगैरे, ड्रायव्हिंग तुमचं खूप होतंय. तर ड्रायव्हिंग करताना सुद्धा तुम्ही श्रवण करू शकता. म्हणजे हे जे गीतेचे क्लास आहेत युट्यूबवर, एकापेक्षा एक सुंदर वक्ते आहेत इस्कॉनचे, तर तुम्ही तुम्हाला जो विषय आवडेल त्या विषयावर किंवा ह्या गीतेच्याच क्लास तुम्ही रिव्हिजन करू शकता. तर तुम्ही टेप लावलं, ड्रायव्हिंग करतोय आणि तुम्ही श्रवण करताय, तर त्याच्याने सुद्धा शुद्धीकरण आपलं चालू राहतं. तर हे जीवन जे आहे, कृष्ण भक्तिमय जीवन इतकं सुंदर आहे की कुठलीही परिस्थिती असू दे, तुमची ती कृती भक्तीमध्ये कन्वर्ट होऊ शकते. म्हणजे साधा आंघोळ करताय, पण ते आंघोळ करताना तुम्ही गंगेचे, यमुनेचे, गोदावरी, नर्मदा अशा भावनेने जर तुम्ही केलं, ते पाणी जे नळाचं आपल्या पुणे महानगरपालिकेचं जरी पाणी असलं, पण तुमची भावना अशी आहे की मी गंगेमध्ये स्नान करतोय, तर ते तुमचं नक्कीच शुद्धीकरण करतं. म्हणून भावना सुद्धा बळकट करणे तेवढंच महत्वाचं आहे. तर म्हणून आपल्या संस्थेचं नाव पण कृष्ण भावनामृत आहे, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. सो कॉन्शियस होण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. ABCD, भक्तांचा संघ आणि ग्रंथांचं वाचन, श्रवण, आणि खास करून कारण मी सुद्धा खूप ड्रायव्हिंग करायचो, आता कोविड काळामुळे थोडं कमी झालंय, पण आय यूज टू फाइंड इट ॲज अ बून. म्हणजे माझ्या आजूबाजूला मी हिंजवडीच्या परिसरात जायचो आधी ऑफिसमध्ये, कमीत कमी आता परिस्थिती थोडी सुधारली म्हणू शकतो, पण मी 5-6 वर्षापूर्वीच सांगतोय, 1.5-2 तास ट्रॅफिकमध्ये अडकून बसायचो. म्हणजे माझं घरापासून ऑफिसचं अंतर जे आहे ते साधारण विदाउट ट्रॅफिक इट वुड टेक नॉट मोर दॅन 20 मिनिट्स, पण तेच अंतर गाठायला मला कमीत कमी 1.5 ते 2.25 तास लागायचे. पण तुम्हाला सांगतो मी, ते 1.5 ते 2 तास असे जायचे की मला कळायचंच नाही. का? कारण शब्द रूपाने, श्रवण रूपी कारच्या डेकमध्ये जर तुम्ही एखादं लेक्चर लावलं आणि मंत्रमुग्ध होऊन तुम्ही ते कथा ऐकताय, भगवंतांबद्दलची कथा इतकी मधुर असते
आणि इतके जीवनाचे वेगवेगळे पैलू आपल्या समोर येतात. तर ते ऐकता ऐकता तुमचा तो ट्रॅफिक मधला काळ, म्हणजे भलेही आजूबाजूला सगळे हॉर्न मारतायत, चिडतायत, शिवीगाळ करतायत, आदळआपट करतायत, पण तुम्ही मात्र अगदी सुंदररित्या संपूर्ण कृष्ण भावनेत तुमचा जो ड्रायव्हिंगचा प्रवास आहे तो करू शकता. म्हणजेच काय, तुम्ही ड्रायव्हिंग तर करताय, पण ती ड्रायव्हिंग तुम्ही भक्तीची प्रोसेस करताय. सो दिस इज कृष्णा कॉन्शियसनेस. म्हणूनच भक्ती हा अगदी सरळ सोपा उपाय आहे आणि आपल्या आणि तुमच्यासारख्यांना अगदी ऍप्ट. म्हणूनच प्रभुपादांनी पुन्हा पुन्हा सांगितलंय की भक्ती मार्गाचा अवलंब करून ह्याच जीवनात आपण सक्सेस मिळवू शकतो. So I hope I have given you some tips, Prabhuji, about chanting and spending time. So you can definitely think of practicing those. Hare Krishna. Yes, Prabhuji. Thank you so much, sir. Thank you so much. Hare Krishna. Hare Krishna. So मला वाटतं आता 8:50 झालेत घड्याळात. We are almost reaching second hour. So मला सुद्धा आता थोडेसे माझे नियतकर्म करायचे आहेत घरी. सो मी तुमची आज आता या क्षणी रजा घेऊ इच्छितो, तुमची संमती घेऊ इच्छितो. खूप खूप धन्यवाद आणि खूप बरं वाटतं तुमच्याबरोबर आदान प्रदान करायला. मला तुम्ही प्रोत्साहन देताय माझ्या भक्तीत पुढे जाण्यासाठी बाय गिव्हिंग दिस वंडरफुल अपॉर्च्युनिटी टू शेअर दिस नॉलेज बाय फॉर्च्यून वी हॅव गॉट फ्रॉम श्रील प्रभुपाद. सो थँक्यू सो मच. हरे कृष्णा. उद्या पुन्हा 7 वाजता भेटूया आणि आपला प्रवास चालू ठेवू. हरे कृष्णा. थँक्यू. कृष्णा, थँक्यू सो मच.